श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. प्रत्येक गोष्टीची सुरुवात ही स्वामी नावाने केली तर प्रत्येक गोष्ट ही सफल होते. प्रत्येक गोष्ट ही यशस्वी ठरते. प्रत्येक गोष्टीचं वेळ हे निश्चित आहे, ठिकाण हे निश्चित आहे. तुम्ही कुठे जात नाही, तुम्हाला नेलं जातं. तुम्ही कुठे जात नाही, तुम्हाला नेलं जातं. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, खेळ तुमचा नसतोच, सर्व खेळ त्याचाच असतो. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, वेळेवेळेचं खेळ आहे. वेळेनुसार आपल्याला आपल्या कर्मांची फळं मिळतात आणि वेळेनुसार आपल्याला आपल्या कष्टाची परतफेड मिळते. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, चांगले कर्म चांगले मार्ग दाखवतात, वाईट कर्म वाईट मार्गावर नेतात. ही गोष्ट कायम लक्षात ठेव, कारण की आज कोणाचाही कपट करू नकोस, कारण की आज कोणाचीही साथ सोडू नकोस त्याच्या वाईट वेळेमध्ये. कारण की नेहमी एक गोष्ट लक्षात ठेव, कर्म हे खूप महत्त्वाचे आहे, जे या कलियुगामध्ये प्रत्येक माणसाला माहिती आहे. आणि नक्कीच जर तू स्वामींचा भक्त असशील तर स्वतः स्वामी सांगायचे, माणूस हा त्यांच्या कर्मापासून ओळखला जातो. माणूस हा माणुसकीचा एक मोठा प्रतीक आहे. पण या कलियुगामध्ये प्रत्येक माणूस आपल्या आयुष्यामध्ये व्यस्त झालेला आहे. तर या जीवनामध्ये भाग्यवंत ठरण्यासाठी स्वतः स्वामींचे विचार तुला मदत करणार, स्वतः स्वामींचे विचार तुला यशस्वी ठरवणार. कारण की अडचणी आयुष्यात नव्हे तर मनात असतात. अडचणी आयुष्यात नव्हे तर मनात असतात. ज्या दिवशी मनावर विजय मिळवाल त्या दिवशी आपोआप मार्ग निघेल. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. स्वामी समर्थांचे विचार खूप सुंदर आहेत. स्वामी समर्थांचे विचार खूप सुंदर आहेत, कारण की खूप अडचणी आहेत जीवनात, परंतु त्यांना सामोरे जाण्याची शक्ती फक्त स्वामींच्या शब्दातून मिळेल, स्वामींच्या विचारातूनच मिळेल. कारण की या कलियुगामध्ये प्रत्येक माणूस तुझा वाईटाचा सांगेल, प्रत्येक माणूस स्वतःचा स्वार्थ बघून काही ना काहीतरी सांगेल. पण स्वामींचे विचार हे कधीच कोणत्या स्वार्थाने तुला कोणतीच गोष्ट सांगत नाहीत. स्वामींचे शब्दांमध्ये कधीच त्यांचे कधी स्वार्थ लपलेले नाही, कारण की प्रत्येक वेळी स्वामींनी तुमचा विचार केलेला आहे. आणि आज ज्या ज्या लोकांनी स्वामींची भक्ती केलेली आहे त्या त्या लोकांना विचारा की त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांना किती फरक जाणवलेला आहे, स्वामी चमत्कार काय आहे, स्वामी अनुभव काय आहे. हे ज्या लोकांनी अनुभवलेले आहे त्यांचं थोडं पण कधीच विश्वास स्वामींवरती कमी होत नाही, थोडं पण कधीच श्रद्धा स्वामींवरून कमी होत नाही. कारण की आज त्या लोकांनी स्वामींना ओळखलेले आहे, आज त्या लोकांनी स्वामींच्या चमत्काराला ओळखलेले आहे. तू सुद्धा ओळखणार आहेस स्वामींना, तू सुद्धा स्वामींचे दर्शन घेणार आहेस, तुला सुद्धा स्वामींचा आशीर्वाद मिळणार आहे. आज फक्त शेवटपर्यंत हे स्वामींचे विचार ऐकून बघ, कारण की याच गोष्टी तुला भाग्यवंत ठरवणार आहेत. पण त्यापूर्वी नक्कीच आपल्या या आर के मराठी यूट्यूब चॅनलवरती नवीन असशील तर लवकरात लवकर आपल्या या आर के मराठी यूट्यूब चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून ठेवा. कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. जास्तीत जास्त लोकांपर्यंत आजचे हे स्वामींचे विचार पाठवून अगदी लाख मोलाचे काम करू शकता, अगदी लाख मोलाचे काम करू शकता, अगदी लाख मोलाचे काम करू शकता. या कर्मभूमीवरती जगण्यासाठी एक गोष्ट कायम लक्षात ठेव, माणसाचे कर्म हे खूप महत्त्वाचे आहेत. पण त्याच कर्मांवरून एक महत्त्वाचा मुद्दा तुला सांगतो. सध्याची वेळ आणि या वेळेतील परिस्थिती हातात नाहीये. ती छोटी छोटी चिमुकली पोरं त्यांच्या पुढे पाठी कोणी नाही, ती छोटी छोटी चिमुकली पोरं ज्यांच्या पुढे पाठी कोणी नाही, ती वृद्ध माणसं ज्यांना वृद्धपणेमध्ये एकटं सोडून दिलेलं आहे, ती छोटी छोटी चिमुकली पोरं. काही लोकांना डोळे नाहीत, काही लोकांना हात नाही, पाय नाही, चालता फिरता येत नाही, हे जग बघता येत नाही. त्या लोकांची काय चुकी आहे. तर खरं म्हणजे माणसाने माणसाशी माणसासम वागणे. एक महत्त्वाचा मुद्दा, एक महत्त्वाचा टप्पा तुला सांगतो. सध्याची वेळ आणि या वेळेतील कठीण परिस्थिती, सध्याची वेळ आणि या वेळेतील कठीण परिस्थिती, ज्या परिस्थितीमध्ये जर तू नक्कीच माणुसकीचा साथ दिलास ना तर या जीवनामध्ये कधीच रडण्याची वेळ येणार नाही. कारण की जर आज प्रत्येक स्वामी भक्त एकत्र आला तर आज या लोकांना कोणासमोर हात पसरवण्याची वेळ सुद्धा येणार नाही. मोठ्या मोठ्या शहर ठिकाणी, छोट्या छोट्या गाव ठिकाणी आपण अशा लोकांना पाहतो ज्या लोकांना खरंच मदतीची जाम गरज आहे, ज्यांना खरंच मदतीची जाम गरज आहे. पण आज त्या लोकांचा विचार कोणी करत नाही, कारण की आज प्रत्येक माणूस आपल्या आयुष्यामध्ये, आपल्या कामामध्ये, आपल्या जबाबदारीमध्ये व्यस्त झालेला आहे. तर एक छोटीशी मदत तुमच्याकडून झाली तर नक्कीच या लोकांच्या जीवनामध्ये एक फार मोठा बदल होऊ शकतो.
असतो. आज त्या लोकांना एका वेळच्या जेवणासाठी सुद्धा लोकांसमोर हात पसरावे लागते. आज त्या लोकांना एका वेळच्या जेवणासाठी सुद्धा लोकांसमोर हात पसरावे लागते. पण एक गोष्ट कायम लक्षात ठेव, या जीवनामध्ये जर माणूस माणसाच्या कामाला आला तर कधीच माणूस हा रडणार नाही. आज तुझे भाग्य तू बदल, आज तू तुझ्या कर्मांवरती लक्ष ठेव. आणि हा महत्त्वाचा मुद्दा सांगण्याचा एकच अर्थ आहे. गेल्या बऱ्याच वेळापासून जो मुद्दा सांगत आहे, या मुद्द्याला बऱ्याच लोकांनी दुर्लक्ष केली, तर काहीच लोकांनी आम्हाला या गोष्टीला मदत केली. ते म्हणजे नंदकुमार सर, उत्तम गायकवाड, त्यानंतर आम्हाला या गोष्टीला अंगना चव्हाण या लोकांनी आम्हाला या गोष्टीला मदत केली. या गोष्टीला मदत पाठवून सर्वप्रथम लाख मोलाचे काम केले. आणि ज्या ज्या लोकांनी आम्हाला या गोष्टीला मदत केलेली आहे, या गोष्टीला मदत पाठवलेली आहे, त्यांच्या आयुष्यामध्ये कधी कोणत्या प्रकारचे दुःख संकट येणार नाही, असे निवेदन, अशी इच्छा मी स्वतः स्वामींसमोर ठेवेन. असे निवेदन, अशी इच्छा मी स्वतः स्वामींसमोर ठेवेन. आणि नक्कीच स्वतः स्वामी सुद्धा त्या गोष्टी ऐकतील. नक्कीच स्वतः स्वामी सुद्धा त्या गोष्टी ऐकतील. कारण की आज या लोकांनी त्या लोकांचा विचार केलेला आहे, ज्या लोकांचा विचार सध्याच्या वेळेमध्ये तर सध्याच्या काळामध्ये कोणीच करत नाही. नक्कीच माणसाचे कर्म हे माणसाचे भविष्य ठरवतात. तू तुझ्या कर्मांवर लक्ष ठेव. तुझ्या कर्मांना योग्य ते फळ देण्याचं काम स्वतः स्वामी करतील. महत्त्वाचा मुद्दा तुला सांगितला, महत्त्वाचा टप्पा तुला सांगितला. या महत्त्वाच्या मुद्द्याला मदत कशी करावी, तर खाली दिलेल्या मोबाईल नंबरवरती, स्क्रीनवरती दिलेल्या मोबाईल नंबरवरती, तुमच्यासमोर दिसत असलेल्या मोबाईल नंबरवरती ऑनलाईन पद्धतीने तुम्ही लवकरात लवकर या गोष्टीला मदत पाठवून अगदी लाख मोलाचे काम करू शकता. अगदी लाख मोलाचे काम करू शकता. अगदी लाख मोलाचे काम करू शकता. महत्त्वाचा मुद्दा तर तुला सांगितला, महत्त्वाचा टप्पा तर तुला सांगितला. तर वळूयात स्वामींच्या विचारांकडे, स्वामींच्या शब्दांकडे. पण त्यापूर्वी तुझ्यासमोर एक शेवटची विनंती हीच असेल की नक्कीच त्या लोकांना आज तुमच्या मदतीची फार गरज आहे. फुल ना फुलाची पाकळी. आज जर प्रत्येक माणूस एकत्र आला तर त्या लोकांना कधी रडण्याची वेळ येणार नाही. त्या लोकांना कधी रडण्याची वेळ येणार नाही. तर नक्कीच खाली दिलेल्या मोबाईल नंबरवरती, स्क्रीनवरती दिलेल्या मोबाईल नंबरवरती, तुमच्यासमोर दिसत असलेल्या मोबाईल नंबरवरती ऑनलाईन पद्धतीने तुम्ही लवकरात लवकर या गोष्टीला मदत पाठवून अगदी लाख मोलाचे काम करू शकता. अगदी लाख मोलाचे काम करू शकता. तर एवढंच नाही आहे, स्वामींचे विचार एवढंच नाही सांगत की माणसाचे कर्म हे त्यांचे भविष्य ठरवते. माणसाच्या जीवनामध्ये खूप महत्त्वाचे मुद्दे आहेत, जे महत्त्वाचे मुद्दे तुला येणाऱ्या 10 मिनिटांमध्ये समजून जाणार आहेत. एक महत्त्वाचा टप्पा, माणसाच्या जीवनातील एक महत्त्वाचा मुद्दा तुला सांगितला. पण यापुढील जगण्याचं मार्ग तुला सांगणार आहे. यापुढील तुला जगण्याचं मार्ग सांगणार आहे. ते मार्ग कधी विसरू नकोस, त्या मार्गाला कधी दुर्लक्ष करू नकोस. कारण की तेच मार्ग या जीवनामध्ये भाग्यशाली व्हायला शिकवणार आहे. तेच मार्ग या जीवनामध्ये तुला यशस्वी व्हायला शिकवणार आहे. म्हणून कायम एक गोष्ट लक्षात ठेव, ध्येय साध्य करणे कितीही कठीण असो, पण जर आत्मविश्वास असेल तर अशक्य असे काही नाही. जीवनाच्या बँकेत पुण्याचा बॅलन्स पुरेसा असेल तर सुखाचा चेक कधीच बाउन्स होत नाही. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. फक्त स्वतःचा विचार करणार लोक फार थोड्या काळासाठी प्रगती करतात, पण जे सगळ्यांचा विचार करतात त्यांची प्रगती कायम होत राहते. आणि जे स्वामींचे विचार ऐकतात त्यांच्या आयुष्यामध्ये नक्कीच बदल हा घडत राहतो. स्वामींचे विचार एवढेच सांगत नाहीत, अजून बरेच मुद्दे तुला सांगणार आहे. आज फक्त थोडासा वेळ स्वामींसाठी काढ, कारण की आज स्वतः स्वामींचे विचार तुला हे आयुष्य जगायला शिकवणार आहेत. स्वतः स्वामींचे विचार तुला हे जीवन जगायला शिकवणार आहेत. कारण की जेव्हा जेव्हा चांगले विचार आपल्या मनात असतात, जेव्हा जेव्हा चांगले विचार आपल्या अंतरंगात असतात, जेव्हा जेव्हा चांगले विचार आपले कान ऐकतात, तेव्हा तेव्हा ते चांगले विचार आपल्या कृत्यातून बाहेर निघतात. आणि नेहमी लक्षात ठेव, कधीच कोणतेही वाईट ऐकू नकोस. नक्कीच स्वामींचे जे हे चांगले विचार आहेत, स्वामींचे जे हे शिकवणी आहेत, त्या गोष्टी ऐकून बघ, नक्कीच आयुष्यामध्ये भाग्यवंत ठरशील. आता महत्त्वाचे मुद्दे म्हणजे स्वतः स्वामी अक्कलकोटात आलेले. अक्कलकोटामध्ये येऊन स्वामींनी मोठे मोठे चमत्कार घडवले. प्रत्येक माणसाला मदत केली, प्रत्येक अपंगाला मदत केली, प्रत्येक भुकेल्या माणसाला मदत केली, प्रत्येक गरजू व्यक्तींना मदत केली. ज्या लोकांना प्राण नव्हते त्या लोकांना प्राण आणून दिले. प्रत्येकाच्या अश्रूची स्वामींनी किंमत ठेवली. आणि तेव्हापासून जो स्वामी भक्तांचा स्वामींवरती विश्वास दडला तो आजपर्यंत कुठेच कमी झाला नाही. आणि आजपर्यंत स्वामी भक्तांची फक्त वाढच होत राहिली. या
त्या गोष्टी मागे फक्त एकच कारण आहे, कारण की स्वतः स्वामी अजून सुद्धा आहेत, स्वतः स्वामी अजून सुद्धा चमत्कार घडवून आणतात, स्वतः स्वामी अजून सुद्धा प्रत्येक माणसाला दिसतात. जो व्यक्ती शेवटपर्यंत या गोष्टीची भक्ती करेल तो आयुष्यामध्ये फक्त सुखी राहील. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. एका दिवसात काहीच घडत नाही, एका दिवसात काहीच होत नाही, एका दिवसामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल होत नाही. ही गोष्ट कायम लक्षात ठेव, कारण की जेव्हा जेव्हा स्वामींनी चमत्कार घडवलेले आहेत तेव्हा तेव्हा प्रत्येक स्वामी भक्तांचा विश्वास हा अटूट झालेला आहे. तुझ्या आयुष्यामध्ये पण बऱ्याच अशा गोष्टी घडल्या असतील ज्या गोष्टी घडायला नकोत, पण त्या गोष्टी घडण्यापाठी पण एक कोणतं ना कोणतं तरी कारण असतं. ही गोष्ट काही वेळाने आपल्याला समजते. आज आपल्या आयुष्यामध्ये कोणत्या तरी दुःखद वेळ गेलेली आहे, त्या गोष्टीपाठी पण कोणतं तरी एक मोठं रहस्य असतं. येणाऱ्या वेळेमध्ये ती गोष्ट आपल्याला समजते का जर ही वाईट गोष्ट झाली नसती तर आज आयुष्यामध्ये मी इथे नसतो. खरं तर एक गोष्ट सांगतो, आज जर तुला आयुष्यामध्ये खूप सारे दुःख येत असतील, आज आयुष्यामध्ये बऱ्याच अडचणी येत असतील, बऱ्याच कर्जामध्ये गेला असेल, तर त्या गोष्टी फक्त तुला अनुभव देण्यासाठी असतात. कारण की जो व्यक्ती वारंवार कष्ट करतो, जो व्यक्ती वारंवार प्रयत्न करतो, त्याला त्याच्या आयुष्यामध्ये कधी कोणत्या प्रकारचे दुःख येत नाही. ही गोष्ट कायम सातत्याने लक्षात ठेव, कारण की जो कष्टाळू माणूस आहे त्याला त्याच्या कष्टाची किंमत असते आणि त्या किमतीला परमेश्वराला पण सुद्धा झुकावं लागतं. कारण की जो व्यक्ती वारंवार प्रयत्न करतो त्या व्यक्तीला यश हे मिळणारच असतं. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. जेव्हा जेव्हा स्वामींनी स्वतः माणसाला पारखलेले आहे तेव्हा तेव्हा सर्वात जास्त शेतकरी माणूस पुढे आलेला आहे. आणि नक्कीच जो व्यक्ती आयुष्यामध्ये वारंवार प्रयत्न करतो तोच व्यक्ती म्हणजे शेतकरी. आणि नक्कीच एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, आज तुम्ही कोणतेही काम करत आहात, आज तुम्ही कुठे कोणत्याही क्षेत्रामध्ये जात आहात, तर त्या व्यक्तीमध्ये त्या क्षेत्रामध्ये किंवा त्या कामामध्ये कधीही दुर्लक्ष करू नकोस. सातत्याने त्या कामामध्ये आपली वाढ करत राहा, सातत्याने त्या कामामध्ये वारंवार प्रयत्न करत राहा. बघ प्रत्येक कामामध्ये यश प्राप्त होतो. स्वतः स्वामींनी सांगितलेले आहे, जिथे जिथे मन लावशील तिथे तिथे तुझं मन रुजेल, जिथे जिथे मन लावशील तिथे तिथे तुला यश प्राप्त होईल. ही गोष्ट कायम लक्षात ठेव, कारण की सगळं काही तुझ्या मनावर आहे. जेव्हा स्वतःच्या मनावरती एवढा विश्वास ठेवशील तेव्हा तुझ्या आयुष्यामध्ये कधी कोणत्या प्रकारचे दुःख येणार नाही. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. स्वामींचे विचार अटूट आहेत, स्वामींचे विचार, स्वामींची शिकवणे महत्त्वाची आहेत. आणि काही गोष्टी आपण ऐकल्या असतात, स्वामींनी सांगितलेल्या गोष्टी अशा बऱ्याच आहेत ज्या गोष्टी आपण ऐकल्या असतात, पण त्या गोष्टी सुद्धा वारंवार ऐकत जा, कारण की त्या गोष्टी जेव्हा जेव्हा कानावरती पडतील तेव्हा तेव्हा तुमच्या कानाला सुद्धा सुख मिळेल आणि नक्कीच त्या गोष्टी तुमच्या वागणुकीतून बाहेर निघतील. आणि प्रत्येक गोष्ट ही महत्त्वाची असते, प्रत्येक मुद्दा हा महत्त्वाचा असतो. फक्त शेवटपर्यंत ऐकून बघ आजचा हा स्वामींचा संदेश, नक्कीच भाग्यवंत ठरशील. आहेत आतापासून या स्वामींच्या संदेशाला सुरुवात होत आहे. चुकूनही दुर्लक्ष करू नकोस. येणाऱ्या थोड्याच वेळात जेव्हा आयुष्याची शिकवण भेटेल, जेव्हा तुला आयुष्याचा अनुभव भेटेल, तेव्हा नक्कीच बोलशील की स्वामींचे शब्द सुद्धा अशक्य ते शक्य करून दाखवतील. खरं तर अशक्य ते शक्य करून दाखवतील स्वामी. प्रत्येक गोष्टीमध्ये स्वामी अशक्य गोष्टी शक्य करतातच करतात. तर स्वामींच्या शब्दांमध्ये सुद्धा तेवढीच ताकद आहे जे की सर्व काही अशक्य करून दाखवतील. जर स्वामींवरती पूर्णतः विश्वास असेल तर आतापासून ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहून घे. प्रत्येक गोष्टीमध्ये तुला स्वामींची साथ मिळणार आहे. एखादा व्यक्ती, एखादा माणूस जो स्वामींवरती भरोसा करतो, स्वामींवरती विश्वास करतो, नक्कीच आपण प्रत्येक माणूस आज स्वामींना मानतो. फक्त एवढंच आहे की स्वामींची जी भक्ती आहे ती निस्वार्थपणाने करा. या आयुष्यामध्ये जर तुम्हाला स्वामींचा हात तुमच्या पाठीशी पाहिजे असेल, स्वामी तुमच्या पाठीशी पाहिजे असतील, तर फक्त निस्वार्थीपणाने स्वामींची भक्ती केला तर आयुष्यामध्ये तुम्हाला प्रत्येक गोष्टीची प्राप्ती होणार. आयुष्यामध्ये कधी तुमच्यावरती रडण्याची वेळ येणार नाही. मानवी जीवन आहे, या मानवी जीवनामध्ये प्रत्येक माणसाच्या आयुष्यामध्ये दुःख संकट येत राहत असतात. प्रत्येक माणसाच्या आयुष्यामध्ये दुःख संकट येणारच. आणि नक्कीच जर तुम्ही स्वतःवरती विश्वास ठेवत असाल, जेवढा विश्वास स्वामींवरती ठेवता तेवढा विश्वास स्वतःच्या मनावरती ठेवत असाल, तर आयुष्यामध्ये कधी रडण्याची वेळ येणार नाही. आयुष्यामध्ये कधी तुम्हाला दुःखी राहण्याची वेळ येणार नाही. प्रत्येक माणूस स्वामींची भक्ती का करतो? प्रत्येक माणूस स्वामींकडून काही ना काहीतरी इच्छा मागत असतो. पण नक्कीच तुम्ही जी इच्छा मागता, तुम्ही जी स्वामींकडून मदत मागता, फक्त एवढेच विचार करा, तुम्ही जी इच्छा, जी मदत मागत आहात त्या गोष्टीसाठी तुम्ही प्रयत्न करत आहात का? तुम्हाला नक्कीच एका गोष्टीमध्ये यशस्वी ठरायचं आहे तर त्याबद्दल तुम्हाला विचार करावा लागेल. तुमची तब्येत खराब असेल तर नक्कीच तुम्हाला त्या गोष्टीतून बाहेर निघण्यासाठी स्वतः प्रयत्न करायला लागेल, स्वतःची मनस्थिती सुधारावी लागेल. आणि
नक्कीच तुम्हाला कोणते प्रयत्न करत असाल तुम्ही की मला आयुष्यामध्ये हे पाहिजे ते पाहिजे, तर नक्कीच त्या गोष्टीसाठी तुम्ही सुद्धा प्रयत्न करा, तेव्हा स्वामी तुम्हाला साथ देतील. जो माणूस निस्वार्थीपणाने त्या गोष्टीसाठी प्रयत्न करेल त्या व्यक्तीला सर्व काही आयुष्यामध्ये मिळून जाईल. आणि जो व्यक्ती फक्त स्वामींसमोर हात पसरून बोलेल की स्वामी मला हे पाहिजे ते पाहिजे, पण कोणत्याही प्रकारचे प्रयत्न करणार नाही, हालचाल करणार नाही, तर त्याच्या आयुष्यामध्ये कधी कोणत्या प्रकारच्या गोष्टी लवकरात लवकर भेटू शकत नाहीत. कारण की जो माणूस त्या गोष्टीसाठी प्रयत्न करतो त्या माणसाला लवकरात लवकर यश प्राप्त होते. ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. कारण की स्वामींनी सर्वप्रथमच सांगितलेला हा घोर कलियुग येणार आहे. त्या घोर कलियुग मध्ये आपली जवळची लोक सुद्धा आपला विचार करणार नाहीत, आपली जवळची लोक सुद्धा आपली राहणार नाहीत. त्या वेळेमध्ये जर तुम्ही स्वतःवरती विश्वास ठेवलात, स्वतः मनाच्या मध्ये जिद्द ताकद आणि नक्कीच चिकाटी तुमच्या मनात ठेवलात, तर आयुष्यामध्ये कधी तुमच्यावरती कोणत्या प्रकारची वाईट वेळ येणार नाही. आणि वाईट वेळ आली तरी तोपर्यंत तुम्हाला आयुष्याचा अनुभव येईल आणि नक्कीच आयुष्याशी तुम्ही कधी हारणार नाही. आता ज्या ज्या गोष्टी सांगितल्या त्या गोष्टी छोटे छोटे मुद्दे होते. आता अत्यंत महत्त्वाचे मोठे मोठे मुद्दे तुमच्या समोर मांडणार आहे, जे मुद्दे तुम्हाला आयुष्यातील प्रत्येक गोष्ट समजावून जातील. आत्तापासून चुकूनही दुर्लक्ष करू नका, नक्कीच आत्तापासून शेवटपर्यंत ऐकून घ्या, कारण की प्रत्येक गोष्ट प्रत्येक बाबी तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण ठरून जाणार आहे. तुमचे कर्म तुमचे भविष्य ठरवते, ही गोष्ट वारंवार तुम्ही ऐकला असाल. जसे आपण कर्म करतो तसे आपल्याला फळ मिळते. ते फळ आपल्याला या जीवनातच ते फळ आपल्याला प्राप्त करायचं आहे, किंवा या जीवनातच आपल्याला प्रत्येक कर्माची चुकी सुधारून जायची आहे. जे काय आहे ज्याची शिक्षा सुद्धा आपल्याला याच जीवनात मिळणार आहे. चांगलं केला तर नक्कीच त्याचे फळ सुद्धा तुम्हाला याच जीवनात मिळणार आहे. प्रत्येक गोष्टी मागे कोणतं ना कोणतं तरी कारण असतो, काही ना काहीतरी घडत असतं, त्या पाठी स्वामींचा हात असतो. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. कारण की जेव्हा वाईट वेळ येते तेव्हा नक्कीच ही गोष्ट लक्षात ठेवायची, स्वामींनी माझी परीक्षा घेत आहेत, स्वामींनी माझ्या आयुष्यामध्ये दुःख का आणले आहेत, कारण की मला माझ्या आयुष्याचा अनुभव द्यायचा आहे. जो व्यक्ती एखाद्या वेळेला आयुष्याची अनुभव सर्व शिकून जातो, त्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये परत ते दुःख आले तर तो त्याच्या बरोबर सामोरे जाऊ शकतो. आणि असं नाही की कोणत्याच व्यक्तीच्या आयुष्यामध्ये दुःख अडचणी येत नाही. जो सर्वात श्रीमंत आहे त्याच्या आयुष्यामध्ये सुद्धा दुःख अडचणी येतात, जो सर्वात गरीब आहे त्याच्या आयुष्यामध्ये सुद्धा दुःख अडचणी येतात. प्रत्येक गोष्टीमध्ये माणसाला हा ठाम राहिलं पाहिजे. सर्वप्रथमच सांगितले होतं, या कलियुगामध्ये कोणीच कोणाचा विचार करणार नाही. आपली जवळची लोक सुद्धा आपला घात करतील. तर दुसऱ्यांवरती विश्वास ठेवण्यापेक्षा, दुसऱ्यांवरती अवलंबून राहण्यापेक्षा स्वतःवरती अवलंबून राहा. सर्वप्रथम तुम्ही या जीवनामध्ये यशस्वी ठरायचा मार्ग तिथूनच निघून जाईल, तिथूनच तुम्हाला तो मार्ग सापडून जाईल ज्या मार्गावरून तुम्हाला पुढे जायचं आहे. आता प्रत्येक गोष्ट मी टप्प्याटप्प्याने सांगत आहे, पण आणखीन महत्त्वाचे जे स्वामींचे मुद्दे आहेत ते सर्व मुद्दे तुम्हाला समजणार आहेत. ज्या ज्या गोष्टी तुम्हाला समजणार आहेत त्या गोष्टी फक्त तुम्ही मनाने ऐकून घ्या. कारण की जेव्हा जेव्हा चांगले विचार आपल्या मनात राहतील, जेव्हा जेव्हा चांगले विचार आपल्या कानावर पडतील, ते आपल्या कृत्यातून बाहेर निघतील, ते आपल्या वागणुकीतून बाहेर निघतील आणि नक्कीच तुमच्यामध्ये एक चांगला व्यक्तिमत्व ठरवतील. माणुसकी, या जीवनामध्ये माणुसकी अत्यंत महत्त्वाची आहे. सर्वप्रथम जर तुम्ही चांगल्या प्रकारात प्रत्येक माणसाची वागत असाल, जो व्यक्ती तुमचा वाईट करते जर तुम्ही सुद्धा त्याचं चांगलं बघत असाल, तर तुम्ही खरे माणूस आहात या जीवनातील. कारण की आज ज्याचं कोणी वाईट बघितलं, दुसरा व्यक्ती सुद्धा त्याच व्यक्तीचं वाईट बघतो की ह्याने माझं वाईट केलं ना, ह्याचं सुद्धा वाईट व्हायला पाहिजे. पण जर तुम्ही हे विचार घेऊन या जीवनामध्ये जगत आहात, तर तुम्ही नक्कीच या जीवनामध्ये कधी यशस्वी ठरणार नाही, किंवा तुमच्या आयुष्यामध्ये कधीच तुम्हाला जास्त वेळ यश प्राप्त होणार नाही, किंवा बरेच असे दुःख आहेत जे तुमच्या आयुष्यामध्ये कायम सतत राहतील. कारण की जेव्हा आपण दुसऱ्या लोकांचा चांगला विचार करू तेव्हा आपल्यासोबत चांगलं घडेल. भले समोरचा माणूस आपल्याबद्दल वाईट विचार करत असेल, आपल्याला शिव्या घालत असेल, किंवा आपल्याला आपल्या जीवनामध्ये पुढे जाऊन देत नसेल, अशी कोणतीच ताकद नाही जी ताकद तुम्हाला या जीवनामध्ये अडकवून ठेवेल. कारण की प्रत्येक गोष्टीला मार्ग असतो, प्रत्येक गोष्टीला सोल्युशन असतो. तुम्ही फक्त त्या गोष्टीबद्दल विचार करायचा आहे. थोडा वेळ स्वतःला द्या, थोडा वेळ फक्त विचार करा की मी माझ्या आयुष्यामध्ये कुठे चुकतोय, मी माझ्या आयुष्यामध्ये मला काय करायला पाहिजे जेणेकरून माझ्या आयुष्यातील हे दुःख आहे, संकटाची वेळ आहे, माझ्या आयुष्यामध्ये ही व्यक्ती नाही आहे, माझ्या आयुष्यामध्ये कोणाची मदत नाही आहे. या गोष्टीबद्दल फक्त विचार करा आणि स्वतःवरती विश्वास ठेवा. बघा, प्रत्येक गोष्टीचा मार्ग स्वतःहून निघून येईल आणि स्वामी स्वतः तुमच्या पाठीशी राहतील. फक्त स्वामींचे
नाव जप करा, सकाळ संध्याकाळ स्वामींचे नाव घेत असाल तर आयुष्यामध्ये तुमचे जीवन हे सुखरूपपणे सुखाने निघून जाईल. आता अत्यंत महत्त्वाचे मुद्दे तुम्हाला सांगणार आहे, चुकून दुर्लक्ष करू नका. या पुढील काही गोष्टी आहेत ज्या गोष्टी तुम्ही ऐकल्या असतील व काही गोष्टी तुम्ही ऐकल्या सुद्धा नसतील. तर बऱ्याच गोष्टी तुमच्यासाठी महत्त्वाच्या असतात, पण ज्या गोष्टी तुम्ही वारंवार ऐकता त्या गोष्टी तुमच्या आयुष्यामध्ये तुमच्या वागणुकीत उतरतात. कारण की चांगले विचार हे चांगले भविष्य ठरवतात. चांगले विचार आहेत, दुर्लक्ष करू नकोस. नक्कीच तुला भाग्यवंत ठरवणार आहे. लक्षपूर्वक ऐकून घे. तेव्हा आज तुझ्या आयुष्यामध्ये वाईट वेळ असेल, आज तुझ्या आयुष्यामध्ये वाईट काळ असेल, त्या वाईट वेळेला संघर्ष दे, त्या वाईट वेळेच्या सामोरे उभा राहा. त्या वाईट वेळेला म्हण, माझ्यासोबत माझा परमेश्वर उभा आहे, मी कोणाला घाबरणार नाही. व माझ्या आयुष्यामध्ये कितीही दुःख संकट येऊ दे, मी माझ्या प्रयत्नांनी, मी माझ्या कष्टाने त्या दुःखद वेळेला, त्या दुःखद काळाला सुद्धा या आयुष्यामधून, माझ्या जीवनामधून हकलावून लावील. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, एक गोष्ट कायम लक्षात ठेव. आज तुझ्या आयुष्यामध्ये स्वामींच्या कृपेने चांगली वेळ असेल, आज तुझ्या आयुष्यामध्ये स्वामींच्या कृपेने, तुझ्या कष्टाने, तुझ्या मेहनतीने चांगली वेळ असेल. त्या वेळेचा अहंकार कधी करू नकोस, त्या वेळेचा अहंकार कधी करू नकोस. कारण की चांगल्या वेळेचा अहंकार हा नेहमी वाईट वेळेला निमंत्रण देतो. कारण की चांगल्या वेळेमध्ये जो अहंकार करतो ना, आपल्या आयुष्यामध्ये जर काही चांगल्या गोष्टी घडल्या, आपल्या आयुष्यामध्ये सुख आलं, आनंद आलं, धन दौलत पैसा आला, तर त्या गोष्टीचा अहंकार हा माणसाला नष्ट करून टाकतो. माणसाचा दुश्मन आहे हा अहंकार, माणसाचा दुश्मन आहे हा स्वार्थ. जर तू स्वार्थीपणा केलास, जर तू अहंकारपणा केलास, तर या कलियुगामध्ये तुझी बर्बादी ही जवळ आहे. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. कारण की अहंकारामध्ये खूप मोठी माणसं बुडालेली आहेत, अहंकारामध्ये खूप मोठे व्यक्ती बुडालेले आहेत. तुझ्या आयुष्यामध्ये जर आज काही पण झालं, तुझ्या आयुष्यामध्ये जर आज काही पण झालं, आज तुझ्या आयुष्यामध्ये सुख आलं, आनंद आलं, तर त्या सुखामध्ये, आनंदामध्ये इतर लोकांना सुद्धा सामील कर. पण त्या गोष्टीचा अहंकार कधी करू नकोस. कारण की जर तू त्या आनंदाचा पुरेपूर वापर चांगल्या गोष्टीसाठी करत असशील, तर ते आनंद आणि ते सुख तुझ्या आयुष्यातून कधीच दूर जाणार नाहीत. ही गोष्ट कायम लक्षात ठेव, ही गोष्ट कायम लक्षात ठेव. आणि तुझ्या बोलण्याची पद्धत नीट ठेव. कायम माणसाच्या बोलण्याची पद्धत सुद्धा माणसाची सुंदरता दाखवते. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. आणि अनुभव स्वामींच्या शब्दांनी तुला जो अनुभव येणार आहे, तो अनुभव नेहमीच आयुष्यात शिकवण देत असतो. तो अनुभव नेहमीच आयुष्यात शिकवण देत असतो. आपल्या जीवनामध्ये आपल्याला बरेच अनुभव येत असतात. काही माणसं आपल्या आयुष्यामध्ये चुकीची असतात, तर काही माणसं आपल्या आयुष्यामध्ये चांगली ठरतात. तर एक गोष्ट कायम लक्षात ठेव, कोणाच्याही चुका मोजत बसू नकोस, कोणाच्याही चुका मोजत बसू नकोस. आयुष्यात त्याला त्याच्या चुकांची शिक्षा स्वतः स्वामी देतील. तू फक्त चांगले कर्म करायचा विचार कर, तू फक्त चांगले विचार करण्याचा विचार कर. कारण की तुझी विचार करण्याची पद्धत हेच तुझे आयुष्य बदलणार आहे, हेच तुझे आयुष्य बदलणार आहे. तुझे दृष्टिकोन हेच तुझ्या आयुष्यामध्ये फार मोठा बदल आणणार आहेत. तुझे दृष्टिकोन हेच तुझ्या आयुष्यामध्ये फार मोठा बदल आणणार आहेत. आज खूप सारं काहीतरी चांगलं करतोयस, आज बऱ्याच लोकांचे चांगले विचार करतोस, स्वतःच्या आयुष्यामध्ये सकारात्मक मार्गाने आयुष्यामध्ये कष्ट करून पैसा, धन, दौलत कमवत आहेस. तर एक गोष्ट कायम लक्षात ठेव, चांगल्या लोकांची देव खूप परीक्षा घेतो, चांगल्या लोकांची देव खूप परीक्षा घेतो, पण साथ कधीच सोडत नाही. आणि वाईट लोकांना देव खूप काही देतो, पण साथ कधी देत नाही. एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, चांगल्या मार्गाने खूप सारी मेहनत केल्यानंतरच यश प्राप्त होतं. पण आज बरीच लोक अशी आहेत जी वाईट मार्गाचा वापर करतात आणि झटक्यात पटक्यामध्ये आपल्या आयुष्यामध्ये खूप सारा पैसा, धन, दौलत कमवतात. तर एक गोष्ट कायम लक्षात ठेवतो, धन, दौलत, पैसा ते त्यांच्याकडे काहीच वेळेसाठी आहे आणि त्यानंतर सुद्धा परमेश्वर त्यांची कधी साथ देणार नाही. आपला ईश्वर त्यांची कधी साथ देणार नाही. आज कष्टाच्या मार्गाने कमव, आज मेहनतीच्या मार्गाने कमव. भले त्या गोष्टीला 2 महिने लागो, भले त्या गोष्टीला 2 वर्ष लागो, भले त्या गोष्टीला 20 वर्ष लागो, पण येणाऱ्या वेळेमध्ये, येणाऱ्या काळामध्ये 100% तुझ्या आयुष्यात
आयुष्यामध्ये आनंद येणार, तुझ्या आयुष्यामध्ये सुख हे येणारच येणार. आणि जेव्हा आयुष्य दुसरी संधी देते ना, आणि जेव्हा आयुष्य दुसरी संधी देते ना, तेव्हा जुना चुका पुन्हा करू नको, तेव्हा जुन्या चुका पुन्हा करू नका. कारण दुसरी संधी खूप कमी लोकांना मिळते आणि स्वतः स्वामी भक्तांना दुसरी संधी ही मिळतेच मिळते. कारण की परमेश्वर हा वारंवार परीक्षा घेत असतो. आपले स्वामी हे वारंवार परीक्षा घेत असतात. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, स्वामींनी माणसाच्या मार्गदर्शनासाठी स्वामींचे विचार आणलेले आहेत, स्वामींचे शब्द आणलेले आहेत. आणि तेच स्वामींचे शब्द आज खूप अनमोल ठरलेले आहेत प्रत्येक माणसाच्या आयुष्यामध्ये. कारण की आज बऱ्याच लोकांनी स्वामींचे विचार ऐकले, आज बऱ्याच लोकांनी स्वामींचे शब्द ऐकले आणि आज त्यांचे आयुष्य पूर्णतः बदललेले आहे. आज त्यांच्या आयुष्यामध्ये कोणत्याही प्रकारचे दुःख नाही आहे, आज त्यांच्याच आयुष्यामध्ये कोणत्याच प्रकारचे संकट नाही आहेत. कारण की त्यांनी स्वामींचे विचार मनापासून ऐकले आणि रोज ऐकल्यामुळे, रोज स्वामींचे विचार ऐकल्यामुळे त्या गोष्टी आपल्या मनात राहतात, त्या गोष्टी आपल्या हृदयात राहतात, त्या गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये कोणत्या ना कोणत्या तरी कृत्यामधून बाहेर निघतात आणि त्या कृत्य आपले आयुष्य ठरवतात. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. आणि प्रत्येक गोष्टीची वेळ ही निश्चित आहे, प्रत्येक गोष्टीचं ठिकाण हे निश्चित आहे, प्रत्येक गोष्टीची वेळ ही निश्चित आहे. वेळेची किंमत कर. आज स्वामींसाठी स्वतः तू थोडंसं वेळ काढ. स्वतः स्वामी तुझे आयुष्य बदलतील, स्वतः स्वामी तुझे आयुष्य बदलतील. आज चुकून ही स्वामींचे संदेश, स्वामींचे शब्द हे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करू नकोस. येत्या फक्त 10 मिनिटात, येत्या फक्त 10 ते 15 मिनिटात ते विचार ऐकणार आहेस, जे विचार तुझे आयुष्यामध्ये खूप सारा बदल आणू शकतात. तू फक्त लक्षपूर्वक ऐक, तू फक्त लक्षपूर्वक ऐक. डोळे बंद करून स्वामींचे नाव घे. प्रत्येक कठीण वेळेमध्ये स्वामी तुझी साथ देतील. बोल श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. आणखी बऱ्याच गोष्टी आहेत ज्या गोष्टी मी तुला सांगणार आहे, त्या सर्व गोष्टी तू दुर्लक्ष करू नकोस. या आयुष्यामध्ये अत्यंत मोठी चूक काय आहे? या आयुष्यामध्ये सर्वात मोठी अशी एक चूक आहे, जी चूक तू केली असशील तर आयुष्यामध्ये तुला लवकर कधी यश प्राप्त होणार नाही. आयुष्यामध्ये तुला बरेच गोष्टी सहन कराव्या लागतील. तर ती चूक तुला सांगतो, चुकूनही दुर्लक्ष करू नकोस. या चुका जर तुम्ही केल्या असतील तर लवकरात लवकर परमेश्वराकडून माफी मागा. आयुष्यामध्ये सर्वात मोठी चुकी म्हणजे आई वडिलांचे अपमान. जर आयुष्यामध्ये तू आई वडिलांचे अपमान करतोयस तर तू एक माणूसच नव्हे तर या माणुसकीच्या धर्माला सुद्धा तोडून टाकतोस. खरं तर या जीवनाचे मुख्य व्यक्ती म्हणजे आपले आई वडील. देवाच्या पहिले ज्या व्यक्ती येतात ते सुद्धा आपले आई वडील असतात. कारण की आपले जन्मदाते, या आयुष्याला सुरुवात देणाऱ्या व्यक्ती ते म्हणजे आपले आई वडील. आणि त्या आई वडिलांचा जो व्यक्ती अपमान करतो तो आयुष्यामध्ये कधीच खुश राहत नाही. या गोष्टी नेहमी लक्षात ठेवा. आई वडिलांना कधीही चुकूनही दुखवू नका. जर यापूर्वी तुमच्यामुळे आई वडिलांना दुःख झाले असतील तर त्यांच्याकडून क्षमा मागा. परमेश्वरासमोर हात जोडा, स्वामींसमोर हात जोडा, त्यांच्याकडून मनापासून माफी मागा की यानंतर मी माझ्या आई वडिलांना कधी कोणत्या प्रकारचे दुःख होऊन देणार नाही. कारण की ज्या व्यक्तीने स्वतःच्या आई वडिलांना दुखावले त्या व्यक्तीला आयुष्यामध्ये कधी कोणत्या प्रकारचे यश प्राप्त झाले नाही. तो व्यक्ती कधी या आयुष्यामध्ये पुढे गेला नाही. आणि दुसरी चूक म्हणजे कोणत्याही गोष्टीला बघून, कोणत्याही दुःखाला बघून वाईट मार्गाला जाणे. कधीही या आयुष्यामध्ये वाईट मार्गाला जाऊ नका. या आयुष्यामध्ये 2 अशा गोष्टी आहेत ज्या गोष्टी नेहमी लक्षात ठेवा, ज्या स्वामींनी घडवलेल्या आहेत. आपला मन आपल्या हातात आहे, आपले जीवन आपल्या हातात आहे. स्वामींनी 2 मार्ग बनवलेले आहेत, एक चांगला मार्ग, एक वाईट मार्ग. मार्ग आपल्याला निवडायचा आहे. परिस्थिती चांगली असेल तर तू चांगल्या मार्गावरती चालत असशील तर तुझे दिवस चांगलेच येणार. पण परिस्थिती चांगली नाही म्हणून तू वाईट मार्गावरती जात असशील तर ती तुझी चुकी आहे. ती चुकी लवकरात लवकर सुधार. या आयुष्यामध्ये कधीही कोणत्या महिलेचा अपमान करू नकोस, महिलेला ठेच पोचवू नकोस. जर तुझ्याकडून चुकी घडली असेल क्षमा माग. समोरच्याकडून चुकी घडली असेल तर सोडून दे. समोरच्याची चुकी त्याला समजव. जर नाही समजला तरी सुद्धा सोडून दे. तू फक्त तुझ्या मार्गावरती चालत राहा. सातत्याने तू तुझ्या चांगल्या यशाच्या मार्गावरती चालत राहा. बघ आयुष्यामध्ये तू कसा भाग्यवंत ठरशील. या काही 2-3 गोष्टी आहेत ज्या गोष्टी जर तू चुकला असशील तर स्वामींकडून लवकरात लवकर माफी माग. कारण की या गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहेत. वाईट मार्गाच्या कधीही नादी लागू नकोस. आयुष्यामध्ये जे काही करतोस त्याचा विचार कर. आज थोडा वेळ स्वतःला दे. थोड्या वेळात तू स्वतःबद्दल विचार कर की मी आयुष्यामध्ये जे काही करतो त्यात काही ना काहीतरी चुकीचं आहे का, कुठे मी चुकतोय का.
आणि जर चुकत नसशील तर सातत्याने तुझ्या मार्गावरती चालत राहा. 100% येणाऱ्या वेळेत तुला कधीही कोणत्या प्रकारचे दुःख सोसावे लागणार नाही, तुला कधीही कोणत्या प्रकारचे दुःख होणार नाही याची गॅरंटी मी सुद्धा देतो. कारण की स्वतः स्वामींनी कधीही कोणासोबत असे केले नाही की आयुष्यामध्ये कोणाच्या आयुष्यामध्ये एका चांगल्या व्यक्ती जे चांगले कर्म करतो, सातत्याने योग्य मार्गावरती चालत आहे, त्याच्या सोबत कधीही स्वामींनी वाईट केले नाही. तर स्वामींच्या विचारांमध्ये, स्वामींच्या शिकवणीमध्ये एवढी शक्ती आहे जे की तुझ्या आयुष्यामध्ये एक चमत्कार सुद्धा घडवून आणू शकतात. परमेश्वराने सर्वांना माफ केलेली आहे. ज्या मनुष्याने चुकी केलेली आहे, ज्या माणसाने मोठी चुकी केलेली आहे, त्या व्यक्तीला सुद्धा माफ केलेली आहे. फक्त ते तुमच्यावर आहे की तुमची मनस्थिती कशी आहे. आज आयुष्यामध्ये तुमच्याकडे धन दौलत असेल तर त्या गोष्टीचा कधी माज करू नका, कारण की एकदम वरती गेलेला माणूस खालती पडायला वेळ आली नाही, एकदम वरती गेलेला माणूस जमिनीवरती पडायला त्याला वेळ लागला नाही, आणि जमिनीवरचा माणूस ढगात जाण्यासाठी वेळ लागला नाही. वेळ ही अत्यंत महत्वाची आहे. स्वामींची शिकवण, स्वामींचे विचार, स्वामींचे चमत्कार हे महत्वाचे आहेत. सर्व गोष्टी घडत राहतात, सर्व गोष्टी घडत राहतात. प्रत्येक गोष्टीमध्ये स्वामी आपल्याला मदत करतात, फक्त ते तुम्हाला जाणवायला पाहिजे. जेव्हा तुम्ही स्वामींना जाणवायला शिकला. आता परमेश्वर म्हणतो, जेव्हा जेव्हा एखादा व्यक्ती खचून जातो, जेव्हा जेव्हा एखाद्या व्यक्तीवरती रटण्याची वेळ येते, त्यावेळेस परमेश्वर म्हणतो की त्या व्यक्तीने काय करावं. आज तुम्हाला दुःख आहेत ना, ते दुःख तुमच्या आयुष्यात का होऊन आले, ते दुःख तुमच्या आयुष्यात का होऊन आले, आणि त्या दुःखाचं मार्ग काय आहे, ते मार्ग आपल्याला स्वतःहून विचार करावा लागेल. थोडा वेळ शांत बस, थोडा वेळ शांत बस आणि त्या मार्ग शोधून काढ. त्या गोष्टीवरती विचार कर, मी चुकलो कुठं, का होऊन माझ्या आयुष्यामध्ये ही गोष्ट घडली. फक्त परमेश्वरांच्या शब्दांवरती विश्वास ठेव. आयुष्यामध्ये भाग्यवंत ठरण्यासाठी फक्त आजचा हा स्वामी संदेश आहे. कारण की स्वामींच्या विचारांमध्ये जेवढी ताकद आहे, जे की तुझे आयुष्य पूर्णतः बदलण्याची ताकद ठेवतात. किती काळोखात असलास तरी तुझा दृष्टिकोन चांगला ठेव. आयुष्यामध्ये यशस्वी होण्याचा मार्ग तुला सांगतो. आयुष्यामध्ये किती थकला असशील, आपल्या यशाच्या मार्गावरती धावत असशील, पण त्यामध्ये अपयशाचा मार्ग तुला सारखे सारखे सापडत असेल, तर फक्त एवढाच लक्षात ठेव, संयम तुझ्यामध्ये पाहिजे, स्वतःवरती विश्वास पाहिजे, परमेश्वरावरती विश्वास पाहिजे. कारण की ज्या व्यक्तीने हे सर्व खेळ रचविलेले आहे, तो व्यक्ती तुझी परीक्षा घेत आहे आणि तोच व्यक्ती तुला पुढे नेणार. कारण की परमेश्वराच्या हातात आहे तुला पुढे नेण्याचं काम. फक्त परमेश्वर बघत असतो हा माणूस त्या लायकीचा आहे का. आयुष्याला थकून जाऊ नकोस. कारण की बऱ्याच स्वामी भक्तांना मी पाहिलेली आहे, ते स्वामी भक्त आपल्या आयुष्यामध्ये संयम ठेवला, कठीण वेळामध्ये सातत्याने काम करत राहिले आणि आज यशाच्या मार्गापर्यंत गेले. आता अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे, प्रत्येक गोष्टीमध्ये जर तुला पुढे जायचं असेल, आयुष्याच्या या खेळामध्ये जर तुला पुढे जायचं असेल, नक्कीच एकच मार्ग तुला पुढे नेऊ शकतो. दुसऱ्यांचं चांगलं बघ. कोणी दुसरा आपल्या पुढे जात असेल तर त्याला शाबासकी दे आणि स्वतःमध्ये काय कमी आहे ते बघ, आणि त्यांनी काय केले त्यासाठी ते बघ, आणि तेव्हा तू फक्त एवढेच ठरव की मला पण त्याच्यासारखी करायची आहे किंवा त्याच्याहून जास्त काहीतरी करायचे आहे. तुझ्यामध्ये जे काही कमी आहे ते शोधून काढ. आज तू या ठिकाणी चुकलेला आहेस, आज तू त्या ठिकाणी चुकलेला आहेस, ते का चुकलास ते शोधून काढ. 5 मिनिटे बसून शांततेने विचार कर की नक्की मी चुकलो कुठे. आज मला हे दुःख सहन करावे लागतायत, पण यासाठी माझी चुकी कुठे झालेली, आणि त्या चुकीतून आपण मार्ग कुठून काढणार, आणि प्रत्येक मार्ग तुला स्वामीच दाखवणार. येणाऱ्या आयुष्यामध्ये जसा जसा तुझा अनुभव वाढेल तसा तसा तुला परमेश्वराच्या शक्तीची जाणीव होईल. आणि नक्कीच अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे दृष्टिकोन. तुझा दृष्टिकोन, एखाद्या व्यक्तीकडे तुझा दृष्टिकोन कसा आहे, एखाद्या मार्गाकडे तुझा दृष्टिकोन कसा आहे, तुझ्या यशाकडे तुझा दृष्टिकोन कसा आहे, तुझ्या अपयशाकडे तुझा दृष्टिकोन कसा आहे, तुला परमेश्वराला बघण्याचा दृष्टिकोन कोणता आहे. कारण की तू जे करतोस तेच तुला भेटतं. तुझे जे विचार आहेत तेच तुला परत भेटणार आहेत. परत फेड्यामध्ये तुला प्रत्येक गोष्ट सुधारावी लागणार आहे. फक्त दृष्टिकोन महत्वाचा आहे. तुझा दृष्टिकोन कसा आहे लोकांना घेऊन, तुझा दृष्टिकोन कसा आहे परमेश्वरांना घेऊन, तुझा दृष्टिकोन कसा आहे मेहनतीला घेऊन, तुझा दृष्टिकोन कसा आहे यशाला घेऊन.
या सर्व गोष्टी दृष्टिकोनावरती अवलंबून असतात. दृष्टिकोन म्हणजे एखाद्या गोष्टीकडे तू कोणत्या नजरेने बघत आहेस. एकच गोष्ट आहे, जी गोष्ट एकाला वाईट वाटते, एकाला चांगली वाटते. ती गोष्ट एक जण वाईट नजरेने बघतोय आणि एक जण चांगल्या नजरेने बघतोय. म्हणजे वस्तू एकच, पण त्याला बघणारे डोळे दोन, त्याला बघणारे दृष्टिकोन वेगळे. पण जेव्हा तू तुझी दृष्टिकोन सुधारशील, प्रत्येक गोष्टीमध्ये तू चांगलंच काही ना काहीतरी शोधून काढशील, तेव्हा आयुष्यामध्ये यशस्वी ठरशील. ही गोष्ट नेहमी लक्षात ठेव, कारण की दृष्टिकोन हेच तुला आयुष्यामध्ये भाग्यवंत ठरवून टाकणार आहे. कारण की एखाद्या व्यक्तीकडे बघण्याची नजर चांगली असावी. वाईट असेल तरी सुद्धा त्या वाईटामधून छोट ना काहीतरी चांगलं काढावं. कारण की प्रत्येक गोष्टीमध्ये काही ना काहीतरी चांगलं असतंच. आता आणखीन एक गोष्ट, आयुष्यामध्ये पुढे जायचं आहे, नुसतं स्वामींसमोर हात पसरून काही भेटणार नाही. पण एकच आहे की स्वामींची भक्ती करते, स्वार्थाने करू नकोस. स्वतःच्या स्वार्थासाठी परमेश्वराला भुलावू नकोस. स्वतःच्या स्वार्थासाठी स्वामींचे नाव मुखी घेऊ नकोस. स्वतःच्या स्वार्थासाठी स्वामींजवळ जाऊ नकोस. स्वार्थ हा अत्यंत मोठा दुश्मन आहे माणसाचा. स्वार्थ आणि राग या दोन गोष्टी कधीही तुझ्या आयुष्यात येऊन देऊ नकोस. कारण की अत्यंत वरती गेलेला माणूस अत्यंत खाली पडताना मी पाहिलेला आहे, आणि खालचा माणूस झटपट वरती जाताना मी पाहिलेला आहे. ज्या माणसाकडे जे काही आहे त्यामध्ये आनंदी राहा. आणखीन मिळवायचा प्रयत्न कर, पण त्या गोष्टीचा स्वार्थ ठेवू नकोस. आणखीन मिळवण्याचा प्रयत्न करीत राहा, पण त्या गोष्टीचा स्वार्थ ठेवू नकोस. कारण की ज्या गोष्टीमध्ये स्वार्थ लपलेला असतो त्या गोष्टीमध्ये कधीही अपयशच मिळते. त्या गोष्टीमध्ये कधीच आपल्याला काहीच मिळत नाही. आणि स्वार्थ हा सर्वात मोठा दुश्मन आहे माणसाचा. आणि त्यानंतरचा दुश्मन म्हणजे राग. माणसाला नष्ट करून टाकणारा राग, छोट्या छोट्या गोष्टींमधून येणारा राग, मोठ्या मोठ्या गोष्टींमध्ये तयार होणारा राग, माणसाला नष्ट करून टाकणारा राग. परमेश्वराने सर्वप्रथम सांगितलेला आहे, जो माणूस शांत असतो, शांत बसून सर्व काही बघतो. ज्या ज्या गोष्टी आज तुला सांगत आहे त्या त्या गोष्टी तुझ्यासाठी महत्वाच्या आहेत, तुझ्या विचारांसाठी महत्वाच्या आहेत, तुझ्या कृत्यांसाठी महत्वाच्या आहेत. या महत्वाच्या गोष्टी दुर्लक्ष करू नकोस. आणि येणारे व्हिडिओ हे अत्यंत महत्वाचे ठरून जाणार आहेत, म्हणून चुकूनही येणारे व्हिडिओ दुर्लक्ष करू नकोस. चॅनलला सबस्क्राईब करून ठेव. आता स्वामींनी जेव्हा जेव्हा सांगितले आपल्याला आयुष्यामध्ये पुढे जायचं असेल तर फक्त एकच मार्ग आहे, ते म्हणजे आपल्याला आपल्या परिश्रमाची जाणीव पाहिजे. आज आपण जे काही कष्ट करतो त्या कष्टाची जाणीव पाहिजे. आयुष्यामध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्याला जाणीव ठेवणं महत्वाचं आहे. कारण की आज भले मोठे माणसं जमिनीवरती पडायला वेळ लागली नाही, आणि जमिनीवरची माणसं आकाशात उडण्यासाठी वेळ लागली नाही. या सर्व गोष्टी लक्षात ठेवा. वेळ ही सर्वांची बदलते, वेळ ही सर्वांची येते. वेळेची किंमत करायला शिका. वेळ तुमची किंमत करेल, आणि एक दिवशी अशी वेळ येईल ज्यावेळी तुम्हाला कधीही कोणी रोखू शकणार नाही. आज मी बरेच स्वामी भक्तांच्या अनुभवावरून सांगतो. बरेच स्वामी भक्त मला सांगतात की माझ्या आयुष्यामध्ये खूप दुःख आहेत, माझ्या आयुष्यामध्ये खूप अडचणी आहेत. मी वारंवार प्रयत्न करतोय आयुष्यामध्ये पुढे जाण्याचा, वारंवार प्रयत्न करते काम करण्याचा, पण मला कोणत्याही प्रकारचे काम मिळत नाही, मला कोणत्याही प्रकारची सफलता मिळत नाही, आयुष्यामध्ये सुखी राहता येत नाही. मी स्वामींचे कधीपासून भक्ती करतोय, स्वामींचे कधी असून नाव जप करतोय, स्वामींचे रोज नामस्मरण करतो, पण आज माझ्या आयुष्यामध्ये ही अवस्था का? कारण की मी स्वामींची भक्ती करतोय, स्वामींची श्रद्धा करतोय, तरी सुद्धा आज माझ्या आयुष्यामध्ये ही अवस्था आहे. तर या गोष्टी तुम्हाला समजावून सांगणार आहे की ज्या वेळेस आपल्याला असे वाटेल, ज्या वेळेस आपल्या मनाला असे वाटेल की स्वामी माझ्या सोबत नाही, मी माझ्या आयुष्यामध्ये वारंवार प्रयत्न करतोय, तर फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवा. एक बाई आहे, जी बाई मागच्या 30 वर्षापासून स्वतःशी लढत आहे, स्वतःच्या परिस्थितीशी लढत आहे. ज्या वेळेस तिला तिचा पती सोडून गेला, ज्या वेळेस तिला तिचा मुलगा सोडून गेला, त्यानंतर ती बाई रस्त्यावरती एकटी राहिली, स्वामींचे जप करत राहिली, कामधंदे शोधत राहिली. त्यानंतर 30 वर्षानंतर तिने तिच्या प्रयत्नाने
कष्टाने आज स्वतःचे कुटुंब चांगले केले, आज स्वतःचे जीवन संसार चांगले केले. म्हणजे ह्यालाच म्हणतात मेहनत, ह्यालाच म्हणतात संयमता. म्हणजे एकाच दिवसात काहीच होणार नाही, एका दिवसात काहीच होणार नाही. तुझी परीक्षा चालू आहे, तुझी वेळ चालू आहे, या वेळेची किंमत कर, ती परीक्षाची जाणीव करून घे आणि आयुष्यामध्ये कधी थांबू नकोस, आयुष्यामध्ये कधीही पाठी वळून बघू नकोस. तू ज्या मार्गावरती आहेस तो मार्ग एकदा तपासून घे की तो मार्ग बरोबर आहे का, तो मार्ग योग्य आहे का. जर योग्य मार्ग वाटत असेल तर त्या मार्गावरती चालत राहा. काम कोणतेही छोटे मोठे नसते, काम कोणतेही छोटे मोठे नसते. प्रत्येक क्षेत्रामध्ये माणूस यशस्वी ठरतो, फक्त तुम्हाला त्या गोष्टीचा विचार करायला हवा. आयुष्यामध्ये या सर्व गोष्टी तुम्हाला समजणार आहेत, पण या सर्व गोष्टींचा अनुभव जवळपास प्रत्येक माणसाला आहे. पण ज्या गोष्टीचा तुम्हाला अनुभव सुद्धा नाही त्या गोष्टी सुद्धा आजच्या या स्वामी संदेशामध्ये समजणार आहेत. म्हणून चुकूनही आजच्या या गोष्टीत दुर्लक्ष करू नका. स्वतः स्वामींनी सांगितलेले आहे कलियुगामधील कथा, स्वतः स्वामींनी सांगितलेले आहेत कलियुगामधील रहस्य. कारण की सध्याच्या वेळेमध्ये कोणीच कोणाला विचारत नाही, तर एका आईला एक पोरगा सुद्धा विचारत नाही. या कलियुगाची ही जादू आहे, या कलियुगाचा हा कमाल आहे की या कलियुगाचे हे दुःखद गोष्ट आहे, जी गोष्ट प्रत्येकाच्या मनाला लागते. कारण की स्वतःची मूल बाळ सुद्धा एकत्र राहिलेले नाही. या कलियुगामध्ये सर्व काही पैसा झालेला आहे. फक्त एकच लक्षात ठेवा, आयुष्यामध्ये पुढे जायचं असेल तर पैशांकडे कधीच बघू नका, पैशांकडे कधीच बघू नका. कारण की तुमची भक्ती चांगली असेल, तुमचे विचार, तुमचे कर्म चांगले असतील तर सफलता तुमच्या पाठी धावत येईल. पण जर तुम्ही पैशांच्या पाठी धावलात तर आयुष्यभर फक्त तुम्हाला पैसा मिळेल, पण कोणत्याही प्रकारचे सुख मिळणार नाही, कोणत्याही प्रकारचे आनंद मिळणार नाही. कारण की तुमचं पूर्ण आयुष्य हे व्यस्तच राहील. या सर्व गोष्टी मोहमाया आहेत. या सर्व मोहमायाला सोडा, आपले आयुष्य जगण्यासाठी योग्य मार्ग शोधा, आपल्या कुटुंबाच्या जीवनासाठी जगा, आपल्या स्वतःच्या आनंदासाठी जगा, सुखासाठी जगा. काम करत राहा, प्रयत्न करत राहा, यशस्वी ठरण्याचा प्रयत्न करा. पण त्या सर्व गोष्टींचा कधी लोभ करून घेऊ नका. कारण की लोभ हा अत्यंत खतरनाक गोष्ट आहे. कारण की लोभ हा माणसाला एका झटक्यात डुबवू शकतो, लोभ हा माणसाला एका झटक्यात डुबवू शकतो, एका झटक्यात बर्बाद करू शकतो. तर बर्बादीच्या मार्गावरती जाऊ नका. कारण की प्रत्येक गोष्ट जी आपल्याला वारंवार भेटत नसते त्या गोष्टीचा आपल्याला लोभ असतो, त्या गोष्टीचा लोभ असतो. तो लोभ तुमच्या मनात कधी निर्माण होऊन देऊ नका. आता या मानवी जीवनाचे फक्त एकच रहस्य आहे, या मानवी जीवनाची एक सर्वात मोठी गोष्ट आहे की स्वामींनी सर्व काही केलेले आहे. माणसाला योग्य मार्ग सुद्धा दिलेले आहेत, चुकीचे मार्ग सुद्धा दिलेले आहे. ते स्वामी ठरवणार नाहीत की तो माणूस योग्य मार्गावरती जाईल की चुकीच्या मार्गावरती जाईल. तो माणूस ठरवेल की तो कोणता मार्ग निवडतोय. म्हणजे या सर्व गोष्टी तुम्हाला समजत असतील. तुम्हाला हे जीवन स्वामींनी दिलेले आहे. तुम्हाला हात पाय, त्यानंतर डोळे, त्यानंतर तुम्हाला चालता येते, फिरता येते, बोलता येते. सर्व काही स्वामींनी तुमच्या जीवनामध्ये दिलेले आहेत. फक्त तुम्हाला एवढेच करायचं आहे की त्याचे बरोबर उपयोग करून आयुष्यामध्ये सुखी राहायचं आहे. म्हणजे सर्व काही तुम्ही समजून जाऊ शकता की स्वामींनी सर्व काही रचवलेलं आहे, पण त्यातल्या त्यात सर्व गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत. कारण की स्वतः स्वामींनी सर्व काही करून दिलेले आहेत. आता या सर्व गोष्टी तुझ्या जिद्दीवरती तयार राहतात, या सर्व गोष्टी तुझ्या विचारांवरती तयार राहतात, तुझ्या कर्मांवरती तयार राहतात की तुझे आयुष्य सुखी असेल की नसेल हे सर्व काही तुझ्या हातात आहे. आता या महत्वाच्या गोष्टी तर समजत आहे, पण अत्यंत महत्वाच्या गोष्टी सुद्धा समजणार आहेत. म्हणून चुकून हे दुर्लक्ष करू नकोस. कधीही तुझ्या दुःखांना, तुझ्या अडचणींना फक्त एवढंच सांग, माझे दुःख अडचणी जेवढ्या मोठ्या आहेत त्याच्या दुप्पटपटीने माझा देव माझा मोठा आहे, माझ्या पाठीशी आहे. माझ्या पाठीशी माझा देव आहे, तर मी त्या दुःख अडचणींना कशाला घाबरू. प्रत्येक दुःख अडचणींना फक्त तुम्ही सामोरे जा, फक्त तुम्ही सामोरे जा. तुमच्या पाठीशी स्वामींचा हात आहे, हे कायम लक्षात ठेवा. फक्त सकाळ संध्याकाळ स्वामींसमोर मनापासून हात जोडून श्री स्वामी समर्थ बोललात तरी नक्कीच तुमचे दिवस, तुमची रात्र चांगली जाईल. आणि प्रत्येक माणसाच्या आयुष्यामध्ये दुःख सुख सर्व काही दिलेले आहेत. आज आपल्या आयुष्यामध्ये जेवढे दुःख आहेत त्याच्याहून बरेच दुःख लोकांच्या आयुष्यामध्ये आहेत. ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. तुमच्याकडे ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टीमध्ये समाधानी राहायला शिका. कधीच रडण्याची वेळ येणार नाही. स्वामींचे विचार हे येत्या काही वेळात
स्वतः स्वामी तुला बरंच काही शिकवणार. चांगले कर्म आणि चांगले विचार जर तुमच्या मनात असतील, एक महत्त्वाचा मुद्दा या जीवनामध्ये जगण्यासाठी आज बरीच लोक परमेश्वराची साथ घेतात. आज वाईट वेळेमध्ये, वाईट काळामध्ये आपल्याला ईश्वराची आठवण येते. आज वाईट वेळेमध्ये, वाईट काळामध्ये आपल्याला परमेश्वराची आठवण येते आणि आपण परमेश्वराचे दर्शन सुद्धा घ्यायला जातो. स्वतः स्वामींनी सांगितलेलं आहे, स्वतः स्वामींनी हे शब्द सांगितलेला आहे, चुकूनही दुर्लक्ष करू नकोस. चांगले कर्म आणि चांगले विचार जर तुमच्या मनात असतील, चांगले कर्म आणि चांगले विचार जर तुमच्या मनात असतील तर तुम्ही मंदिरात नाही गेलात तरी चालतं, तर तुम्ही मंदिरात नाही गेलात तरी चालतं. पण तुमच्या हृदयातल्या मंदिरात जर अंधार असेल तर तुम्ही जगाच्या कुठल्याही मंदिरात कितीही दिवे लावलेत तरी त्याचा काहीच उपयोग नाही, तरी त्याचा काहीच उपयोग नाही. अतिशय सुंदर आणि अतिशय रुचकर स्वामींनी विचार जे प्रत्येकाला सांगितलेले आहे. या जीवनामध्ये स्वामींना प्रत्येक माणसाचे भविष्य माहिती आहे. माणूस पुढे जाऊन कसा होणार आहे, माणसाचे आयुष्य कसे बदलणार आहे, प्रत्येक गोष्टीचा अंदाज हा स्वामींना होता. म्हणून स्वतः स्वामी जेव्हा कलकोटामध्ये आलेले तेव्हा प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये एक योग्य ते मार्गदर्शन, योग्य ती शिक्षा आणि योग्य ते विचार प्रत्येकापर्यंत पोहोचवून गेले. आणि तेच विचार तू आज ऐकत आहेस, तेच स्वामींचे संदेश तू आज ऐकत आहेस. आज फक्त त्यांना दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करू नकोस, कारण की तेच स्वामींचे विचार नक्कीच तुला काही ना काहीतरी शिकवून जातील. आता एक महत्त्वाचा मुद्दा तर ऐकलास की जर आपल्या मनामध्येच अंधार असेल तर देवळात जाऊन उपयोग काय आहे, परमेश्वराची भक्ती करून उपयोग काय आहे, जर आपले कर्मच चांगले नाहीत, आपले विचारच चांगले नाहीत. अरे विचार बदलले तर जीवन बदलेल, अरे विचार बदलले तर जीवन बदलेल. आज स्वामींसाठी थोडासा वेळ काढलास तर नक्कीच तुझे मन सुद्धा बदलेल, नक्कीच तुझे मन सुद्धा बदलेल. जीवनात कुठलेही वळण आले तरी स्थिर राहा, जीवनात कुठलेही वळण आले तरी स्थिर राहा, कारण तुला स्थिर मनातच स्वामींचे प्रतिबिंब दिसून येतील, तुला स्थिर मनातच स्वामींची साथ ही दिसून येईल. नक्कीच जो स्वामींच्या साथेला ओळखतो, स्वामी आपल्या पाठीशी आहेत या गोष्टी ज्याला जाणवतात ना, नक्कीच तोच व्यक्ती खरा स्वामींचा भक्त आहे. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, काही गोष्टी आपल्याला काहीतरी घडवण्यासाठी घडत असतात, तर काही गोष्टी आपल्याला काहीतरी शिकवण्यासाठी घडत असतात, काही गोष्टी अनुभवासाठी घडत असतात, तर काही गोष्टी आपल्याला शिक्षा देण्यासाठी घडत असतात, तर काही गोष्टी आपल्या परीक्षा घेण्यासाठी घडत असतात. जे झालंय, जे होतंय, जे होणार आहे ते तुझ्या हितासाठीच, जे झालंय, जे होतंय, जे होणार आहे ते तुझ्या चांगल्यासाठीच. तू फक्त वाईट वेळेत सुद्धा चांगलं विचार करण्याची क्षमता तुझ्या मनात ठेव. तू फक्त वाईट काळामध्ये चांगलं विचार करण्याची क्षमता तुझ्या मनामध्ये ठेव. बघ नक्कीच ईश्वराची साथ सुद्धा मिळेल, स्वामींची साथ सुद्धा मिळेल. आणि नक्कीच कधीच तुला असं वाटणार नाही की मी एकटा आहे, कधीच तुला असं वाटणार नाही की मी आज एकटा आहे. अरे वाईट काळात प्रत्येक माणूस हा साथ सोडतो, वाईट काळात प्रत्येक माणूस हा साथ सोडतो. ज्या लोकांकडून आपल्याला अपेक्षा नसतात ती लोक आपल्यासोबत कपट करून जातात. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, वाईट काळात साथ सोडलेल्या लोकांकडे लक्ष देऊ नकोस, पण ज्यांनी वाईट वेळेत साथ देऊन तुझी चांगली वेळ आणून दिली त्यांचे मोल कधीच विसरू नकोस. ते म्हणजे सदैव तुझ्या सोबत तुझ्या वेळेमध्ये उभे राहणारे तुझे आई बाप. या जीवनामध्ये सर्वात पहिला दैवत, या जीवनामध्ये सर्वात पहिला गुरु ते म्हणजे आई बाप. आज आपल्या जीवनामध्ये ज्या ज्या गोष्टी घडलेल्या आहेत, ज्या ज्या गोष्टी घडून गेलेल्या आहेत, कोणत्याही गोष्टी आपल्या आईबापाकडे बोला, आपल्याला नक्कीच थोडं ना काहीतरी ओरडतील, पण नक्कीच त्या गोष्टीमध्ये तुम्हाला कधी एकटं सोडणार नाहीत. जर तू या जीवनामध्ये, या आयुष्यामध्ये त्या आईबापाला उलट बोललेला आहेस, या जीवनामध्ये, या आयुष्यामध्ये त्या आईबापावरती हात उचललेला आहेस, तर नक्कीच एक गोष्ट कायम लक्षात ठेव, तुझ्याहून मोठे पाप कोणी केले नाही, तुझ्याहून मोठे कर्म, वाईट कर्म कोणी केलेले नाही. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, कितीही कठोर असू दे आई बाप, कितीही कठोर असू दे आई बाप, फक्त एक गोष्ट कायम लक्षात ठेव, मनातूनच तुझ्याबद्दल त्यांच्या एवढं विचार करणारा परमेश्वर सुद्धा नाही, त्यांच्या एवढं विचार करणारा परमेश्वर सुद्धा नाही. चांगले वळण म्हणतात चांगल्या मार्गावरती नेते, चांगले वळण म्हणतात
म्हणतात चांगल्या मार्गावरती नेते, फक्त चांगले मार्ग दाखवण्यासाठी योग्य ते वळण आपल्याला आई बाबाकडूनच मिळतं, आपल्याला आई बाबाकडूनच मिळतं. आज कित्येक लोक आज आपले हे स्वामींचे विचार ऐकत असतील, आज कित्येक आई वडील ते आपले स्वामींचे विचार ऐकत असतील, तर एक गोष्ट कायम लक्षात ठेव, मुलाला योग्य ते मार्गावरती जाण्यासाठी आपल्याला सांगितलेलं बरं आहे, पण जर मुलगा तरी सुद्धा ऐकत नसेल तर एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, वेळेचं खेळ आहे. जेव्हा वेळेवरती आपल्याला माणसाला केलेल्या चुकीची किंमत समजते तेव्हा तो व्यक्ती तुमच्याकडेच परत येणार. आज जर तुमच्या घरातला कोणता जवळचा व्यक्ती बदललेला असेल, कोणता जवळचा व्यक्ती, घरातला व्यक्ती पूर्णतः बदललेला असेल, तर एक गोष्ट कायम लक्षात ठेव, जेव्हा आयुष्य त्याला अनुभव देईल ना तेव्हा तो तुमच्या जवळच येणार. वेळेचा खेळ आहे. वेळेवरती वेळेची किंमत जो व्यक्ती या कलियुगामध्ये करेल तो व्यक्ती नक्कीच काही ना काहीतरी शिकून घेईल, तो व्यक्ती काही ना काहीतरी शिकूनच येईल. आणि नक्कीच आपला पूर्ण वेळ स्वतःला घडवण्यासाठी खर्च करावा, म्हणजे इतरांना दोष देण्यात आपला वेळ वाया जात नाही आणि इतरांचा दोष पाहण्यात वेळ मिळणार सुद्धा नाही. नक्कीच काय करतोय, तो काय करतोय, ह्याच्या जीवनामध्ये काय चालू आहे, त्याच्या जीवनामध्ये काय चालू आहे, यामध्ये वेळ वाया घालवण्यापेक्षा तू आजपर्यंत ज्या गोष्टीमध्ये चुकला आहेस त्या गोष्टीमध्ये मी बरोबर गोष्टी कशा करू शकतो या गोष्टींचा विचार कर ना. त्या गोष्टींचा विचार कर ज्या गोष्टींमध्ये तू चुकलेला आहेस, त्या गोष्टींचा विचार कर ज्या गोष्टींमुळे तू आज पाठी पडलेला आहेस. एका ठिकाणी शांत बसून जर आपण ध्यान लावले ना तर प्रत्येक प्रश्नाचे उत्तर स्वतः स्वामी तुला आणून देतील. तू फक्त प्रयत्न तरी कर आणि नक्कीच आज विश्वास ठेवतोय स्वामींवर, तर आज शेवटपर्यंत नक्कीच ऐकून बघ, कारण की याच गोष्टी तुला नक्कीच या जीवनातील मोल समजून जाणार आहेत, याच गोष्टी तुला या जीवनातील अत्यंत महत्त्वाचे विचार सांगून जाणार आहेत. आपल्याकडे कितीही काही झाले तरी त्या गोष्टीचा माज करू नका, कारण की बरेच असे वरती उडालेले माणसं, जे बरेच यशस्वी झालेले माणसं, त्यांना सेकंदामध्ये खाली पाहताना मी पाहिलेली आहे. कारण की गर्व हा माणसाला डुबवतो, माज हा माणसाला डुबवतो. नक्कीच गोष्ट ठेवा, कितीही वरती गेलेला माणूस खालीच येतो आणि कितीही खाली असलेला माणूस वरती जातोच. फक्त नियंत्रण पाहिजे, तो म्हणजे आपल्या मनावरती, तो म्हणजे आपल्या जीवावरती. नक्कीच या गोष्टी लक्षात ठेवा की कितीही तुम्ही आज संकटात असाल तर उद्या चांगले दिवस येणार, पण चांगले दिवस आले की त्या वाईट दिवसाला विसरून जाऊ नका, त्या वाईट गोष्टींना विसरून जाऊ नका. ज्या गोष्टी तुझ्या आयुष्यामध्ये घडलेल्या आहेत त्या परिस्थितीला विसरून जाऊ नकोस. जी परिस्थिती तू भोगलेली आहेस त्या गोष्टीचा कधीच माज करू नको, त्या गोष्टीचा कधीच गर्व करू नको, कारण की गर्वामध्ये बरीच माणसं बुडालेली आहेत. आणि यापुढील तुम्ही बऱ्याच वेळा ऐकलं असाल, पण अत्यंत महत्वाचं सुद्धा आहे. तर नक्कीच स्वामींचा संदेश हा थोडा वेळ अजून पाहून जा आणि त्याच गोष्टी तुला आयुष्यामध्ये तू अनुभवल्या असशील किंवा त्या गोष्टी तुला अनुभवायच्या असतील. तर मानवी जीवनामध्ये अत्यंत महत्वाची गोष्ट जी आता मी तुमच्या समोर बोललो, अनुभव हा अत्यंत महत्वाचा आहे. आयुष्यामध्ये जर तुला आयुष्याचा अनुभव असेल तर आयुष्यात कितीही मोठे दुःख येऊ दे, तुझ्या जीवनामध्ये कितीही मोठे संकट येऊ दे, तू कधी हारून जाणार नाहीस, कधीही थकणार नाहीस, हे वाक्य तुला सांगतो. कारण की अनुभव हा अत्यंत महत्वाचा आहे. आणि ज्या लोकांच्या आयुष्यामध्ये दुःख येत आहेत, ज्या लोकांच्या आयुष्यामध्ये संकट येत आहेत, फक्त त्यांनी एवढेच लक्षात ठेवा, या दोनच गोष्टी लक्षात ठेवा. सर्वप्रथम परमेश्वर तुमची परीक्षा घेत आहे, दुसरा म्हणजे परमेश्वर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये अनुभव देत आहे, आयुष्यामध्ये जगण्याचा मार्ग दाखवत आहे, आयुष्यामध्ये पुढे जाण्याचा मार्ग दाखवत आहे, रडण्याचा आणि त्या रडण्यातून तुझ्या यश शोधण्याचा मार्ग दाखवत आहे. प्रत्येक गोष्ट आज तुला या स्वामींच्या संदेशामध्ये समजून जाणार आहे. सर्वप्रथम स्वामींची शिकवण काय आहे? स्वामींची शिकवण फक्त हेच आहे, तू कितीही प्रयत्न करत राहा, शेवटला तुला यश मिळणार. फक्त त्या प्रयत्नामध्ये कधी तू कमी पडू नकोस, कारण की परमेश्वर हा प्रत्येक माणसाला पारखत असतो. तुला आता पण स्वामी बघत आहे, तू नक्की काय करतोयस. फक्त मनातल्या मनात श्री स्वामी समर्थ बोल, जी गोष्ट करतेस त्या गोष्टीमध्ये चांगल्या दृष्टिकोनाने विचार कर, नक्कीच ती गोष्ट सुद्धा तुला प्राप्त होईल, आयुष्यामध्ये यश सुद्धा प्राप्त होईल, स्वामींचा हात सुद्धा तुझ्या पाठीशी राहील.
दृष्टिकोन हा अत्यंत महत्वाचा आहे. एखादा माणसाचे दृष्टिकोन हे त्याचे व्यक्तिमत्व ठरवतं. आणि नक्कीच स्वामींच्या विचारामध्ये जी ताकद आहे, जी ताकद तुला आयुष्यामध्ये एक चांगला व्यक्तिमत्व घडून आणेल. म्हणून आपल्या या आरके मराठी युट्यूब चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून ठेव, बेल नोटिफिकेशन ऑन वरती सेट करून ठेव. येणारे विचार, येणारे संदेश हे तुझ्यासाठी अत्यंत महत्वाचे आहेत. चुकूनही ते दुर्लक्ष करू नकोस, चुकूनही ते दुर्लक्ष करू नकोस. आणि आता महत्वाचे मुद्दे तुझ्या समोर येणार आहेत. जेव्हा जेव्हा तुला स्वामींची गरज लागेल, जेव्हा जेव्हा तू स्वामींना मनापासून हाक मारशील, तेव्हा तेव्हा स्वामी तुझ्यासाठी धावत येतील. फक्त ती न कळत तुझ्यासोबत घडत असेल. आणि नक्कीच तुझ्यासोबत कधीही वाईट होऊन देणार नाहीत. आज तुझ्या आयुष्यामध्ये कुठे ना कुठेतरी काहीतरी वाईट चालू आहे, आज तुझ्या आयुष्यामध्ये कुठे ना कुठेतरी दुःख चालू आहेत, तर फक्त एवढेच लक्षात ठेव, मागच्या वेळेमध्ये तू कुठे ना कुठेतरी चुकलास, भूतकाळामध्ये कुठे ना कुठेतरी तुझ्याकडून कोणतीतरी चुकी झाली, म्हणून आज आयुष्यामध्ये तुला हे सर्व दुःख सोसावे लागत आहेत. म्हणून तुला आज आयुष्यामध्ये हे प्रत्येक गोष्ट, प्रत्येक वेळ तुला काढावी लागत आहे. फक्त एवढेच लक्षात ठेव, वेळ ही सारखी नसते, वेळ ही कधी बदलेल तुला हे सुद्धा सांगता येणार नाही. आज तू गरीब आहेस, उद्या कधी श्रीमंत होशील ते सुद्धा सांगता येणार नाही. आज तुझ्या आयुष्यामध्ये दुःख आहेत, उद्या तुझ्या आयुष्यामध्ये कधी सुख येतील ते तुला सांगता येत नाही. फक्त एक गोष्ट, अत्यंत महत्वाची गोष्ट एक नक्कीच लक्षात ठेव, परमेश्वरावरती विश्वास असेल तर विश्वास तसाच ठेव. येणारी वेळ तुझी आहे, परमेश्वर तुझा आहे, चांगली वेळ तुझी येणारच आहे. ज्या ज्या गोष्टी आज तुला सांगत आहे त्या गोष्टी सर्व महत्वाच्या आहेत. आणि नक्कीच जेव्हा जेव्हा तू परमेश्वरावरती विश्वास ठेवशील तेव्हा तेव्हा तुला चांगलंच मिळणार. आणि जर तुझ्यासोबत वाईटच घडत असेल तर फक्त एवढंच लक्षात ठेव, परमेश्वर तुझी परीक्षा घेत आहे, देव तुझी परीक्षा घेत आहे, स्वामी तुझी परीक्षा घेत आहेत. त्या परीक्षेत उत्तीर्ण होऊन दाखवायचं आहे, एक माणूस बनून दाखवायचा आहे. या जगामध्ये पुढे जायचं आहे. आता बऱ्याच लोकांचा प्रश्न आहे, बऱ्याच स्वामी भक्तांनी सांगितलं, मी आज बऱ्याच वर्षापासून स्वामींची सेवा करीत आहे, बरीच वर्ष स्वामींचं नाव घेत आहे, मी माझे आयुष्य असे दुःखातच काढले, पण अजूनपर्यंत कोणत्याही प्रकारचे सुख लाभले नाही, कोणत्याही प्रकारचे प्रेम लाभले नाही, कोणत्याही प्रकारचा सपोर्ट लाभला नाही. सर्वप्रथम त्या लोकांना सांगू इच्छितो, एखाद्या माणसाला तयार व्हायला खूप वेळ लागतो. वेळ ही कधी बदलते तुम्हाला सांगता येणार नाही. चमत्कार कधी होतो ते सांगता येणार नाही. कारण की आजचा दिवस तुम्ही जगताय, उद्या काय होईल ते तुम्हाला बघता येत नाही. फक्त मुखी स्वामींचं नाव घ्या, प्रत्येक दिवस चांगला जाईल. आणि नक्कीच आज जास्त वेळ तुमच्याकडून परमेश्वर घेत आहे. येणाऱ्या वेळेमध्ये तुम्हाला त्याच्या दुप्पट पटीने सुख मिळणार आहे. ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. आज जर तुमच्या पुढे पाठी कोणी नसेल तर चमत्कार हा घडून येईल, अनुभव हा घडून येईल. कारण की परमेश्वरांनी कधीच कोणाला रिकामं पाठवलेलं नाही. जर तुम्ही चांगले काम करत असाल, चांगले कृत्य करत असाल, चांगले कर्म करत असाल, तुमच्या मनातून तुम्ही चांगले असाल, तर फक्त एवढेच लक्षात ठेव, खाली हात तू इथून जाणार नाही आहेस. पण जर तुझे कर्म बेकार आहेत, जर तुझे कृत्य बेकार आहेत, जर तू मागच्या वेळेमध्ये काही ना काहीतरी चुकीचं केले आहेस आणि तू बऱ्याच वेळा चुकतोस, तर फक्त एकच लक्षात ठेव की तुझी वेळ चुकीची आहे. कारण की तूच चुकीचा आहेस. सर्वप्रथम त्या गोष्टी सुधारण्याचा प्रयत्न कर. परमेश्वर प्रत्येकाला संधी देतो, तुला सुद्धा संधी देईल. आणि जर चुकला असशील तर फक्त हात जोडून स्वामींसमोर एवढे बोल की मी माझ्या आयुष्यामध्ये चुकलो स्वामी, मी माझ्या आयुष्यामध्ये चुकलो माऊली. नक्कीच त्यानंतर मी कधी चुकणार नाही याची दक्षता तुम्हाला देतो. आणि नक्कीच माझ्या सोबत राहा, परमेश्वर तुमच्या सोबत राहील, तुम्हाला पुन्हा एकदा संधी देईल. ही गोष्ट लक्षातच ठेवा. कारण की जेव्हा माणूस चुकतो तेव्हाच तो सुधारतो. माणूस चुकल्याशिवाय कधीच सुधरत नाही. आणि जर तुम्ही बरोबर आहात तर तुम्ही खाली हात जाणार नाही. ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. परमेश्वर तुमच्या सोबत राहील, देव तुमच्या सोबत राहील, स्वामी तुमच्या सोबत राहतील. आता चांगले कर्म, चांगले विचार आपले भविष्य ठरवतात. पण तरी पण प्रत्येक स्वामी भक्ताला प्रश्न पडतो की मी आज चांगले काम करतोय, चांगले कर्म करतोय, तरी सुद्धा माझे चांगले दिवस येत नाहीत. तर फक्त प्रतीक्षा कर, संयमता ठेव. ज्या माणसामध्ये संयमता असते तो माणूस यशस्वी ठरतोच. आयुष्य हे फक्त एक खेळ आहे जो आपल्या परमेश्वराने रचवलेला आहे. तुला फक्त एक निष्ठेने या खेळामध्ये परमेश्वराची साथ घेऊन पुढे जायचं आहे. सर्व काही ठीक होऊन जाईल. विजय तुझाच होणार आहे, विजयी तूच ठरशील.
या सर्व गोष्टी लक्षात ठेव. जेव्हा जेव्हा आपल्याला आपल्या अंतरंगातून दुःखीपणा वाटतो, एकटेपणा वाटतो, डोळे बंद कर, परमेश्वराचे जप कर, सगळं काही ठीक होईल. जेव्हा जेव्हा रडावंसं वाटतं, परमेश्वरासमोर जाऊन उभा राहा आणि हात जोड. फक्त एवढंच सांग, अजून किती, तर नक्कीच तुझा परमेश्वर तुझ्या आयुष्यामध्ये चमत्कार घडवून आणणार आहे. आज तुझ्या आयुष्यामध्ये सुख आहेत, उद्या कारण की माणूस हा स्वतःचे भविष्य स्वतः ठरवतो. माणूस हा स्वतःचे आयुष्य स्वतः लिहितो. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, बऱ्याच लोकांना आयतं मिळतं तर बऱ्याच लोकांना कमवून खायला लागतं. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, ज्या लोकांना अगोदर पासूनच सर्व काही मिळालेलं आहे, जर त्या लोकांनी त्या गोष्टीची किंमत ठेवली नाही तर ती गोष्ट सुद्धा बर्बादीला लागते. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, या कलियुगामध्ये, या मतलबी दुनियेमध्ये सर्वात श्रेष्ठ माणूस तोच आहे ज्याच्याकडे काहीच नाही आणि तो प्रत्येक गोष्ट मिळवण्याची ताकद ठेवतो, प्रत्येक गोष्टीमध्ये आनंदी आणि यशस्वी होण्याची ताकद ठेवतो. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, माणसाची मानसिकता ही कायम माणसाचे आयुष्य ठरवत असते. माणसाची मानसिकता ही कायम माणसाचे भविष्य ठरवत असते. आज कितीही तुझ्याकडे वेळ नसला, आज तू कितीही मेहनत करत असलास तरी कधी धीर सोडू नकोस, तरी कधी प्रयत्न करायला सोडू नकोस. कारण की प्रयत्न एकदा का तू सोडलेस त्यानंतर या कलियुगामध्ये तुझ्या मनासारखी इच्छा कधी होणार नाही. तुझी इच्छा कधीही पूर्णतः पूर्ण होण्याचे स्वप्न तुझे कधी पूर्ण होणार नाही. स्वामींचे विचार, स्वामींचे शब्द तुला पूर्णतः मनातून बदलून टाकतील. तुझे पूर्णतः विचार बदलून टाकतील, तुझे पूर्णतः वागणूक बदलून टाकतील. तू फक्त आज स्वामींचे विचार हे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करू नकोस. तू फक्त आज स्वामींचे शब्द हे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करू नकोस. आणि एक गोष्ट कायम लक्षात ठेव, सत्याचा मार्ग हा अवघड असतो. सत्याचा मार्ग हा अवघड असतो, परंतु तोच आत्म्याला खरी शांती देतो. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, जर तू नक्कीच कोणाचं वाईट करून या कलियुगामध्ये जगत असशील, कोणाचं वाईट करून या माणुसकी नसलेल्या दुनियेमध्ये जगत असशील तर तुझ्या सोबत सुद्धा तेच घडणार आहे. तुझ्या सोबत सुद्धा तेच घडणार आहे. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, या कलियुगामध्ये सत्याचं मार्ग कधी सोडू नकोस. सत्याच्या मार्गावरून, चांगल्या मार्गावरून कमवून खा. भले तुझ्या आयुष्यामध्ये पूर्णतः तुझे इच्छा पूर्ण होत नसतील तरी सुद्धा तू तुझे आयुष्य ढकल, तू तुझ्या आयुष्यामध्ये प्रयत्न करत राहा. कारण की स्वामी स्वतः परीक्षा घेत असतात. प्रत्येक गोष्टीमध्ये, प्रत्येक सेकंदामध्ये स्वतः स्वामी तुला पाहत आहेत. आज तुझ्यावरती लोक हसत असतील, आज तुझ्या परिस्थितीबद्दल लोक बोलत असतील तर लोकांना बोलू दे. आज बरीच लोक आपल्याबद्दल आपल्या वाईटावर टपलेली असतात. आज बरीच लोक आपला वाईट करून गेलेली असतात. आज बऱ्याच लोकांनी आपल्यासोबत छळ कपट केलेलं असतं, पण त्या लोकांचा विचार कधी करू नका. कारण त्या लोकांचा विचार कधी करू नका, कारण की त्यांचं हे मार्ग चुकीचं आहे. त्यांचं हे मार्ग चुकीचं आहे. एक गोष्ट तुला सांगतो, प्रत्येक कर्माची फळं इथेच भोगून जायचं आहे. जसा आलेला आहेस तसा जायचा आहे. हा महत्त्वाचा मुद्दा तुला बऱ्याच वेळा सांगितलेला आहे. हा महत्त्वाचा टप्पा तुला बऱ्याच वेळा सांगितलेला आहे. पण यापुढील स्वामींचे विचार तुला नक्कीच भाग्यवंत ठरवेल. पण सत्याचं मार्ग कधी सोडू नकोस आणि स्वामींचे विचार हे शेवटपर्यंत ऐकून बघ. आणि स्वामींचे विचार हे शेवटपर्यंत नक्कीच ऐकून बघ. आपल्या क्षमतावर विश्वास ठेवा. आपल्या क्षमतावर विश्वास ठेवा. ईश्वर तुमच्या अंतःकरणात वास करतो. ईश्वर तुमच्या सोबत, तुमच्या प्रत्येक वाईट वेळेमध्ये, तुमच्या प्रत्येक संकटाच्या काळामध्ये तुझ्या सोबत उभा राहील. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, या जीवनामध्ये प्रत्येक गोष्ट घडते ना, ती गोष्ट स्वतः स्वामी घडवून आणतात. ती गोष्ट स्वतः स्वामी घडवून आणतात. ते तुझ्यावर आहे की तू प्रत्येक क्षण आणि प्रत्येक वेळ कसा घालवतोयस. तू प्रत्येक क्षण आणि प्रत्येक वेळेमध्ये स्वतःला कसा सावरतोयस. आज बरेच दुःख असतील आपल्या आयुष्यामध्ये, आज बरेच व्यक्ती आपल्याला सोडून गेलेली असेल, आज बरेच दुःख असतील, आज बरेच संकट असतील, आज आयुष्य चालवण्यासाठी खूप कर्जबाजारी असशील, आजारी असशील, आज बऱ्याच गोष्टी तुला तुझ्या आयुष्यामध्ये सतावत असेल तर एक गोष्ट कायम लक्षात ठेव, धीर कधी सोडू नकोस. धीर कधी सोडू नकोस. आणि स्वामींचे विचार हे शेवटपर्यंत ऐकून बघ. आणि स्वामींचे विचार हे शेवटपर्यंत ऐकून बघ. आणि नक्कीच लोभ आणि मोह त्यागा. लोभ आणि मोह त्यागा. मुक्तीचा मार्ग सुलभ होईल. मुक्तीचा मार्ग सुलभ होईल. स्वामींचे विचारांमध्ये जो आनंद मिळतो, स्वामींच्या शब्दांमध्ये जो आनंद मिळतो, तो आनंद तुला कुठेच मिळणार नाही. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, स्वतः स्वामींच्या शब्दांनी काय सांगितलेलं आहे, लोभ आणि मोह त्यागा. लोभ आणि मोह हे आपल्याला कायम या कलियुगामध्ये फसवत राहतील. मोहमायेची दुनिया आहे, लोभी दुनिया आहे. या दुनियेमध्ये प्रत्येक माणसाला जेवढं
आलं तेवढं कमी आहे. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, त्या गोष्टींना त्यागून टाक. त्या गोष्टी तुझ्या मनात जास्त ठेवू नकोस. फक्त तू तुझ्या आयुष्यामध्ये चांगल्या कर्मांचा विचार कर. आज तुझ्यामुळे कोणी दुसऱ्याच्या आयुष्यामध्ये आनंद येत असेल अशा गोष्टी कर. तुला नक्कीच सांगतोय, प्रत्येक धन दौलत पैसा या जीवनातील प्रत्येक सुख हे तुझ्या आयुष्यामध्ये येणार. प्रत्येक गोष्टीला वेळ लागतो, प्रत्येक गोष्टीला एक कालावधी लागतो. एक गोष्ट तुला सांगतो, बऱ्याच वेळापासून एक स्वामींचा भक्त होता ज्याचे आयुष्य 30 वर्षानंतर बदलले स्वामींची भक्ती करून. ज्याचे आयुष्य 30 वर्षानंतर बदलले स्वामींची भक्ती करून. आणि त्याचे आयुष्य असे बदलले की कधी त्याला कोणत्याही गोष्टीची इच्छा राहिली नाही, कधी त्याची कोणतीही इच्छा अपूर्ण राहिलेली नाही. आणि आजपर्यंत तो त्याच्या आयुष्यामध्ये सुखी आहे, त्याचा कुटुंब हा त्याच्या आयुष्यामध्ये सुखी आहे. वेळेवेळेचा खेळ आहे. या वेळेवेळेच्या खेळेमध्ये तुला प्रत्येक गोष्ट समजून जाणार आहे. या वेळेवेळेच्या खेळेमध्ये तुझे आयुष्य घडणार आहे. वेळेची किंमत ठेव, परिस्थितीची किंमत ठेव. वेळ परिस्थिती तुझे आयुष्य बदलणार आहे. वेळ परिस्थिती तुझे आयुष्य बदलणार आहे. आणि नक्कीच आज वेळ खराब असेल तर कधी त्या वेळेसाठी रडू नकोस. कारण की आज बरीच लोक आहेत ज्या लोकांची वेळ परिस्थिती आपल्यापेक्षा सुद्धा विकट असेल, आपल्यापेक्षा सुद्धा खूप खराब असेल, पण ते लोक त्यांच्या आयुष्यामध्ये जगत आहेत. आपण नुसतं विचार करतो आपल्यापेक्षा किती मोठी माणसं आहेत, आपल्यापेक्षा किती मोठी लोक आहेत, त्यांचं आयुष्य किती सुखी आहे. फक्त आपल्यापेक्षा सुद्धा बरीच अशी लोक आहेत ज्यांच्या आयुष्यामध्ये तर खूप सारे दुःख आहेत, ज्यांच्या आयुष्यामध्ये तर खूप सारे दुःख आहेत. आणि नक्कीच स्वामींचे विचार आज तुला भाग्यवंत ठरवत राहील. फक्त सतत शिकत राहा. स्वामींचे विचार सतत ऐकत राहा. कारण ज्ञानच तुला योग्य मार्गावरती नेईल, तुझे मार्गदर्शनच तुला योग्य मार्गावरती नेईल. आणि स्वामींचे मार्गदर्शन तू आता ऐकत आहेस, स्वामींचे ज्ञान तू आता घेत आहेस. आणि तेच ज्ञान तुझे आयुष्य पूर्णतः ठरवून देईल. तेच ज्ञान जर तू तुझ्या मनात ठेवलेस, तुझ्या आचरणात ठेवलेस, तर तुला तुझ्या आयुष्यामध्ये कोणतीही गोष्ट तुला तुझ्या आयुष्यामध्ये दुःख सतावणार नाही. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, तुझी प्रत्येक गोष्ट स्वामींना माहिती आहे, तुझे प्रत्येक दुःख स्वामींना माहिती आहे. तू फक्त वेळेवरती विश्वास ठेव, तुझ्या मनामध्ये संयमता बाळग. बघ, प्रत्येक गोष्ट बदलून जाईल. आणि नक्कीच आजचे हे स्वामींचे विचार, स्वामींचे शब्द एकदा शेवटपर्यंत ऐकून बघ. या गोष्टी तर तुला भाग्यवंत आणि भाग्यशाली तर ठरूनच राहतील. दिवसात तुझ्या आयुष्यामध्ये कधी दुःख येतील हे सुद्धा सांगता येत नाही. म्हणून वेळेची किंमत करायला शिक. मानवी जीवनामध्ये अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे वेळ ही माणसाला सर्व काही शिकवून जाते. कारण की चांगल्यात चांगले वरती गेलेले माणूस झटक्यात खाली पडलेत आणि जमिनीवरचा माणूस झटक्यात वरती गेलेला आहे. हे सर्व परमेश्वराचे चमत्कार आहेत. आणि तोच चमत्कार तुला सुद्धा जाणवायला मिळेल, तोच चमत्कार तुला तुझ्या आयुष्यामध्ये अनुभवायला मिळेल. आणि त्याच चमत्कारामुळे आज आयुष्यामध्ये तू पुढे जाण्याचा तुला मार्ग निघेल. फक्त एवढे लक्षात ठेव, आज तुझ्या आयुष्यामध्ये काही नाही आहे ना, तर सातत्याने ज्या मार्गावरती चालत आहेस, पहिले त्या मार्गाचा विचार कर. हा मार्ग योग्य आहे का? या मार्गामध्ये मला यश मिळेल का? आणि सातत्याने मेहनत करत राहा, सातत्याने प्रयत्न करत राहा. तुझ्या मेहनतीला, तुझ्या प्रयत्नाला कधीच अपयश मिळणार नाही. कारण की परमेश्वराने कधीच कोणाला इथून अपयशी पाठवलेलं नाही. पण जर तुझ्या आयुष्यामध्ये तू वाईट कर्म करत असशील, आज तुझ्या आयुष्यामध्ये तू कुठे ना कुठे चुकला असशील किंवा वारंवार चुकत असशील, तर तुझ्या आयुष्यामध्ये कधीच काही मिळणार नाही. एखाद्या माणसाला तुला जाणीव होण्याचे महत्व आहे. आज तू तुझ्या आयुष्यामध्ये चुकलास, तुला मान्य आहे. उद्या चुकलास, तुला मान्य आहे. परवा चुकलास, फक्त एवढेच आहे की वेळ जाण्यापूर्वी त्या गोष्टी सुधारून घे. कारण की एकदा की वेळ गेली, त्यानंतर ती वेळ पुन्हा येणार नाही. आता या सेकंदाला तू निश्चित करून घे की माझ्या प्रत्येक गोष्टीमध्ये मी चांगलेच विचार करणार, मी चांगल्याच गोष्टी ठरवणार. कारण की परमेश्वर सर्व काही बघत आहे. आज जर चांगली वेळ आणलीस तर ते तुझ्यावरच आहे, पण जर तुझी वाईट वेळ असेल त्याचा कारणीभूत सुद्धा तूच असशील. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. कारण की आज तुझ्यामुळे कोणत्याही माणसाला ठेच पोहोचू नये ह्याची सगळ्यात पहिले दक्षता घे. आणि त्यानंतर तुझ्यामुळे कोणालाही कोणत्या प्रकारचा त्रास होऊ नये ह्याची सुद्धा दक्षता दे. कोणाचाही वाईट बघू नकोस. कोणीही तुझा कितीही वाईट बघू दे, आज तुझा कितीही कोणी वाईट बघितला तरी सुद्धा तू त्याचा वाईट बघू नकोस. नक्कीच याच सर्व गोष्टी भाग्यवंत ठरवतील. आणि या पुढील महत्वाचे विचार हे तुला अत्यंत महत्वाचे ठरून जाणार आहेत. चुकून हे दुर्लक्ष करू नकोस. विचारांकडे वळूयात. एक मानवी जीवन
या मानवी जीवनामध्ये कोणते कोणते रहस्य आहेत, या मानवी जीवनामध्ये कोणत्या कोणत्या अशा गोष्टी आहेत ज्या गोष्टी आपल्याला समजून घेतल्याच पाहिजेत, ज्या गोष्टी आपल्याला समजून घेतल्यानंतर आपल्या पाठी स्वामींचा हात राहील. स्वामींची भक्ती करत आहेस, स्वामींची भक्ती एक निष्ठेने कर. स्वामींची भक्ती करत आहेस, मनापासून कर. स्वामींची भक्ती करत आहेस, मनापासून केलेस, नक्कीच स्वामी प्रसन्न होतील, पण एका दिवसात नाही. स्वामींचा चमत्कार हा एका दिवसात जाणवत नाही, कारण की स्वामी सुद्धा तुझी परीक्षा घेत आहेत. बरेच असे लोक आहेत ज्यांनी 20-20, 25-25 वर्ष स्वामींच्या सानिध्यात घालवली आणि त्यानंतर आज त्यांच्या आयुष्यामध्ये काही ना काहीतरी चमत्कार झालं. स्वामींवरचा विश्वास हा अतूट झालं. स्वामींवरती विश्वास ठेवतो, स्वामींवरती विश्वास कायम ठेवत राहा. 100% गॅरंटी आहे की स्वामी हे तुझ्या आयुष्यातले दुःख दूर करतील. माणूस आहेस, माणसाच्या आयुष्यामध्ये दुःख येतात, ते म्हणजे अनुभव वाढवण्यासाठी. आज तुझे अनुभव वाढतील, उद्या तुला आयुष्यामध्ये कधीही कोणत्या प्रकारचे दुःख येणार नाही. परमेश्वराने सर्वप्रथम सर्व काही लिहून ठेवलेलं आहे. तुला हे सुद्धा माहित नाही की उद्याच्या दिवशी काय होणार आहे, म्हणून परमेश्वराने फक्त एकच शब्द सांगितलेला आहे की आज तो जगत आहेस, आज त्या जगत्या आयुष्यामध्ये सुखी राहा. तुझ्या आयुष्यामध्ये कितीही कठीण वेळ येऊ दे, हसता हसता ते कठीण वेळ काढ. नक्कीच येणारे दिवस तुझे जेव्हा चांगले येतील तेव्हा तुझ्या आयुष्यामध्ये कधीही कठीण वेळ अशी नावाची गोष्टच नसणार आहे. आज आपल्या आयुष्यामध्ये कितीही बेकार दिवस जाऊ दे, पण त्या दिवसामधून पण जर तुम्ही हसू शोधून काढत असाल, त्या दुःखी दिवसातनं पण तुम्ही आनंद शोधून काढत असाल, तर एक असे माणूस आहात तुम्ही जो माणूस परमेश्वराने बनवलेला आहे. आता या गोष्टीचा तुम्हाला नीट सांगतो की आजच्या दिवसामध्ये तुमच्यासोबत कितीही वाईट घडलं असेल किंवा आजच्या दिवसात तुम्हाला कितीही त्रास झाला असेल, त्या त्रासातून पण जर तुम्ही आनंद शोधून काढलात की राहू दे, आज हे असं झालेलं आहे, उद्या याच्याहून चांगलं माझ्यासोबत काही ना काहीतरी होईल, असा विचार ठेवलात तर तुम्ही भाग्यवंत ठराल. याच गोष्टीला म्हणतात दृष्टिकोन. तुमचा दृष्टिकोन हा महत्वाचा आहे. आयुष्याबद्दल घेतलेला दृष्टिकोन आणि त्यानंतर तुमच्या दृष्टिकोनातून निघालेले विचार हेच तुम्हाला भाग्यवंत ठरवतात. परमेश्वर या सर्व विचारांमध्ये तुला तुझ्या आयुष्यातले यश प्राप्त होईल. तुला तुझ्या आयुष्यामधले प्रत्येक गोष्टी समजून जातील, कारण की आपण ज्या गोष्टी अनुभवतो, मी ज्या गोष्टी सांगत आहे, काही लोकांनी त्या गोष्टी अनुभवल्या असतील आणि त्याच अनुभवलेल्या गोष्टी त्यावेळेस आठवतात आणि त्याच गोष्टी आपल्या मनात राहतात, त्याच गोष्टी आपल्या स्मरणात राहतात. म्हणून चुकून दुर्लक्ष करू नका, वारंवार त्या गोष्टी ऐकत राहा, नक्कीच भाग्यवंत ठराल. वारंवार सांगणारी एकच गोष्ट आहे, तुमचे कर्म, तुमचे विचार, तुमचे कृत्य. तुमचे कर्म, तुमचे विचार, तुमचे कृत्य हे महत्वाचे आहे. त्यानंतर महत्वाचा विषय येतो तो म्हणजे संयमता. तुमच्यामध्ये संयमता केवढी आहे? आज तुमच्या आयुष्यामध्ये दुःख आहेत, उद्या तुमच्या आयुष्यामध्ये दुःख आहेत, परवा तुमच्या आयुष्यामध्ये दुःख आहेत, चौथ्या दिवशी सुद्धा दुःख आहेत, पण पाचव्या दिवशी तुमच्या आयुष्यामध्ये सुख असेल. पण त्या एका दिवसाच्या सुखासाठी 4 दिवसाचे प्रतीक्षा तुमच्यात पाहण्याची ताकद असायला हवी, तेवढी जिद्द असायला हवी. म्हणून स्वामींनी सांगितलेले आहे, जिद्दी माणूस या आयुष्यामध्ये टिकतो, चिकट माणूस या आयुष्यामध्ये टिकतो. जो माणूस चिकट असतो की मला यश प्राप्त करायचं आहे, जो माणूस चिकट असतो की मी हारणार नाही, तोच व्यक्ती पुढे जातो. आज तुम्ही मेहनत करत आहे, आज तुमच्या पुढे पाठी कोणी असेल नसेल, पण तुम्ही स्वतःच्या पायावरती उभे आहात, हे सर्व मोठी गोष्ट आहे. आणि आज तुम्ही जे काही घडवलेलं आहे किंवा जे काही तुमच्या आयुष्यामध्ये यश प्राप्त झालेलं आहे, ते सुद्धा परमेश्वरामुळे मिळालेलं आहे. ही गोष्ट कायम लक्षात ठेवा, कारण की ज्या वेळेस आपला कोणी विचार सुद्धा करत नाही, त्यावेळेस फक्त परमेश्वर आपल्याला मदत करत असतो. ती गोष्ट फक्त आपल्याला जाणवत नाही. आता स्वामींनी सांगितलेली एकच गोष्ट आहे, कधीही आयुष्यामध्ये कितीही दुःख येऊ दे, आयुष्यामध्ये दुःख हे येणारच. आयुष्यामध्ये वारंवार आपल्याला असा लोभ होईल की माझी इच्छा कधी पूर्ण होणार आहे, माझी ही गोष्ट कधी पूर्ण होईल, परमेश्वर मला कधी मदत करेल. फक्त एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, तुम्ही परमेश्वरासमोर विनंती ठेवा, परमेश्वरासमोर इच्छा ठेवा. फक्त त्या इच्छेसाठी तुम्ही सुद्धा प्रयत्न करा. नुसतं स्वामींसमोर इच्छा ठेवून, नुसतं स्वामींसमोर विनंती ठेवून काहीच होणार नाही. तुम्हाला सुद्धा त्या गोष्टीसाठी प्रयत्न करावा लागेल. आज एखादी गोष्ट आहे, तुम्हाला ही इच्छा पूर्ण करून घ्यायची आहे, तर तुम्ही सुद्धा विचार करा की ही इच्छा पूर्ण करण्यासाठी मला कोणते प्रयत्न करावे लागतील, कोणत्या गोष्टी मला पार पाडावे लागतील. ज्या वेळेस स्वामी सुद्धा मला साथ देतील, स्वामी सुद्धा तुला साथ देतील. फक्त जी इच्छा तुला पूर्ण करायची आहे, त्या इच्छेसाठी स्वतः सुद्धा प्रयत्न कर. मग बघ ती लवकरात लवकर इच्छा सुद्धा पूर्ण होऊन जाईल.
स्वामींचे हेच विचार लोकांना भाग्यवंत ठरवतात, पण अत्यंत महत्वाचे विचार येणाऱ्या व्हिडिओज मध्ये सुद्धा तुला ऐकायला मिळणार आहे. म्हणून चुकूनही येणारे व्हिडिओ हे दुर्लक्ष करू नकोस. आपल्या या RK मराठी युट्यूब चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून ठेव, बेल नोटिफिकेशन ऑन वरती सेट करून ठेव. येणारे व्हिडिओ जे अत्याधिक महत्वाचे ठरून जाणार आहेत. आणि आता यापुढील विचार, यापुढील अनुभव हे तुला आयुष्यामधल्या प्रत्येक गोष्टी शिकवून जाणार आहेत. चुकून हे दुर्लक्ष करू नकोस. म्हणजे स्वामी, पण दुःखात गेल्यानंतर जर तुम्ही स्वामींना आवाज देत असाल की मला या गोष्टीतनं बाहेर काढा, तेव्हा सुद्धा काढतील. पण ही गोष्ट लक्षात ठेव कायम की तू त्या दुःखामध्ये गेलास कसा, त्यासाठी तुझी चूक काय होती आणि त्या चुकीचा चूक केलेली आहेस त्या चुकीचा कधीही माफी माग. आणि सर्वप्रथम गोष्ट म्हणजे सध्याची वेळ खूपच विकट झालेली आहे. या वेळेमध्ये आपण आपला विचार करावं की दुसऱ्यांचा विचार करावं हा प्रश्न पडतो. आणि जो माणूस कष्ट करतो त्या माणसाला सुद्धा माहित असते. आणि जर या वेळेमध्ये तू कुठे ना कुठेतरी चुकत असतील तर नक्कीच स्वामींचं राव नोजमुखी घे. कारण की आज तू कोणत्या तरी संकटात आहेस, त्या संकटात पडण्याचं कारण सुद्धा तुझ्या हातात असेल की मी या गोष्टी केलेल्या म्हणून मी त्या संकटात फसलो, म्हणून मी त्या संकटात अडकलो आणि आज माझे आयुष्य असे चाललेले आहे. आयुष्य कसेही चालो त्याचे चांगले मिळतेच, पण त्यासाठी तुम्हाला आत्तापासून काही ना काहीतरी चांगलं करावं लागेल. तेव्हा जाऊन तुझ्या सोबत सुद्धा काहीतरी चांगलं होईल. स्वामींचे शब्द, स्वामींचे विचार हे आपले आयुष्य बदलून टाकतात. स्वामींचे साथ आपले आयुष्य बदलून टाकते व स्वामींचा हात आपल्या पाठीशी राहतो. तेव्हा आपल्या सोबत स्वामींचा आशीर्वाद राहतो. कधीही ही गोष्ट चुकून करू नकोस. आपल्या आयुष्यामध्ये अत्यंत महत्वाची बाब जे की मी आता तुला सांगत आहे, एका स्त्रीचं अपमान कधीच करू नकोस किंवा एका स्त्रीवरती अत्याचार कधीच करू नकोस किंवा एका स्त्रीने एका पुरुषावरती कधीही कोणत्या प्रकारचे दोष नाही द्यावे. कारण की माणूस हा स्वतःसाठी नाही तर आपल्या जवळच्या लोकांसाठी सुद्धा करत असतो. तर काही लोक हे स्वतःसाठी सुद्धा करत असतात. पण या आयुष्यामध्ये ही गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा आपण समोरच्यांची इज्जत करू तेव्हा लोक आपली इज्जत करतील. म्हणजे आपले आयुष्य पूर्णतः आपल्या हातात आहे. आपण जे काही ठरवतो, आपण जे काही करतो ते सर्व काही आपल्याच हातात आहे. फक्त आपल्या वागणुकीवरती सर्व ठरलेलं असतं. आणि सर्व काही आपण म्हणतो परमेश्वर करतो, पण परमेश्वर तुम्हाला संधी देतो तुमचे आयुष्य घडवण्याची. त्या संधीचं सोनं करण्याचं काम तुमचं आहे. त्या सोनं करण्याच्या कामामध्ये कधीही चुकू नका. आयुष्यामध्ये आपल्या वागणुकीवरती नीट राहा. आपल्या आयुष्यामध्ये कर्मांमुळे नीट राहा, विचारांमुळे नीट राहा, कृत्यांमुळे नीट राहा. आयुष्य बघा किती सुंदर, सुखीत आणि सुरळीत चालेल. आपल्या आयुष्यामध्ये कोणत्याही प्रकारचे कष्ट आपल्याला नंतर करावे लागणार नाहीत. कारण की आपण जे काही करतो त्याचे नंतर आपल्याला फेडावे लागते. ही गोष्ट सुद्धा तुम्हाला माहिती आहे. आणि आताच्या या वेळेत कोणतीही कठीण वेळ येऊ द्या, तुमच्याकडे कोणत्याही प्रकारची कठीण वेळ आली तरी चुकीच्या मार्गाचा कधीच हात धरावा नाही. वाटल्यास तुम्ही छोटं मोठं काम केला तरी चालेल, पण चुकीच्या मार्गाचा हात धरावा नाही. तुम्ही जे काही करता त्या कामामध्ये सातत्याने तुम्ही काही ना काहीतरी वाढ करत राहा, काही ना काहीतरी प्रयत्न करत राहा. आयुष्यामध्ये यशस्वी होण्याचा एकमेव मार्ग. ज्या गोष्टी तुमच्याकडून कमी पडत आहेत त्या गोष्टीमध्ये भर टाकण्याचा प्रयत्न करा. ज्या गोष्टीमध्ये तुम्ही चुकताय त्या गोष्टी सुधारण्याचा प्रयत्न करा. स्वतःला वेळ द्या, विचार करा की मी कुठे चुकतोय, मला काय करायला पाहिजे. कधी ना कधीतरी स्वतःसाठी वेळ काढ आणि एकदा शांत बसून विचार कर की माझ्या आयुष्यामध्ये मी कुठे चुकतोय. ती चुकी तुला सापडेल आणि त्या चुकीतून तू तुझ्या आयुष्यामध्ये जगण्याचा मार्ग शोधून काढशील. आपल्या आयुष्यामध्ये बऱ्याच गोष्टी आहेत ज्या गोष्टी आपल्याला माहिती असतात पण त्या गोष्टी आपल्याला समजत नाही. तर त्या सर्व काही गोष्टी तुला या व्हिडिओमध्ये समजून जाणार आहेत. म्हणून आपल्या या RK मराठी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेव आणि नेहमी आपल्या चॅनलवरती व्हिडिओज येत राहत असतात. तर नक्कीच आपल्या चॅनलवरचे व्हिडिओज कधीही दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करू नकोस. कारण की या गोष्टी आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये घडवून आणतात.